हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 1.5 वर्षांच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या घडामोडींचे रिव्हिजन करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण असं उलट जाऊ, मार्च एप्रिल 2026 पासून तर आपण डिसेंबर 2024 पर्यंत चालले जाऊ. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आधी मार्च एप्रिलचं करून घेऊ. तर मार्च एप्रिल मध्ये पहिला आहे HPV लसीकरण मोहीम. आता HPV म्हणजे काय, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. आता ह्याची लसीकरण पूर्ण भारतभरात राबवण्यात आलं होतं भारत सरकारद्वारे. तर राजस्थानमधून सुरू केलं होतं. आता ही जी लस आहे ही फक्त 14 वर्षीय मुलींना देण्यात येतं. आता फक्त मुलींनाच का बरं आणि 14 वर्षीय मुलींनाच का बरं, त्याचं मी प्रॉपर एक्सप्लेनेशन आपल्या करंट अफेअरच्या कोर्समध्ये घेतलेलं आहे. तुम्ही तिथून बघू शकता, किंवा फक्त जर तुम्ही रिव्हिजन करायचं तर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. 14 वर्षीय मुलीच आहेत फक्त. ठीक आहे. आता हे लसीचं नाव काय, गार्डासिल. गार्डासिल लक्षात ठेवा. हे नाव लक्षात ठेवा. 14 वर्षीय मुली लक्षात ठेवा. आता बघा, ही जी HPV व्हायरस आहे हे खूप साऱ्या प्रकारचे, म्हणजे 1 2 3 4 प्रकार असे प्रकारचे नाव दिले त्यांनी. तर त्याच्यापैकी HPV व्हायरसचे 6, 11, 16 आणि 18 नंबरचे जे प्रकार आहेत, तर त्यांच्यापासून ही लस संरक्षण देते. कोणती, गार्डासिल 4. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे कशासाठी वापरतात, जे स्त्रियांचं जे सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण आहे तर ते कमी करण्यासाठी. जे व्हायरस आहे HPV व्हायरस, तर त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा जो कॅन्सर आहे गर्भाशयाचा, तर हा HPV व्हायरसमुळे होतो. आणि भारतातील महिलांमध्ये जे कॅन्सर होतात, तर ब्रेस्ट कॅन्सर नंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे महिलांना होणारा. आता HPV व्हायरस काय, हा डबल स्टँडर्ड DNA व्हायरस आहे, RNA नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. DNA व्हायरस आहे आणि ह्याची ट्रीटमेंट नाहीये. हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे आणि मोस्टली सेक्शुअल थ्रू किंवा काय त्याला बॉडीली फ्लुइड्स असतात, तर त्या फ्लुइड्स मधून हा पसरत असतो. आता लक्षात ठेवा, फक्त ह्याच्यामध्ये परीक्षेला ह्या 3 गोष्टी विचारू शकतात. 14 वर्षीय मुलींसाठी, आता हे रिव्हिजन लेक्चर आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सगळं लिहून दिलं आहे नोट्समध्ये, जेणेकरून तुम्ही फक्त जेव्हा शेवटी रिव्हिजन करायला जाल तर शेवटच्या ह्याच्यात म्हणजे पटापट 1 2 तासात सगळं रिव्हिजन झालं पाहिजे, म्हणून फक्त हे लक्षात ठेवायसाठी हे लिहून दिलंय सगळीकडे. ठीक आहे. तर तुम्ही असं करू शकता. आता बघा, हे फक्त लक्षात ठेवायचं 14 वर्षीय मुलींसाठी आहे, गार्डासिल नावाची लस आहे आणि गर्भाशयाचा कॅन्सर होतो तर त्यासाठीची ही लस आहे. ठीक आहे. त्यानंतर इतर आरोग्य विषयक मध्ये पहिले आपलं न्यू कॅसल हा आजार आहे. हा युरोपमध्ये कोंबड्या किंवा ज्या बाकीचे पाळीव पक्षी आहेत त्यांच्यामध्ये पसरला होता. युरोपमध्ये प्रसार झाला होता आणि भारतामध्ये हा जो आजार आहे न्यू कॅसल, त्याला म्हणतो आपण राणीखेत. ठीक आहे. तर हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे, पाळीव पक्ष्यांना होतो आणि राणीखेत ह्याचं नाव आहे. आणि विषाणूजन्य आहे हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणता विषाणू आहे तो, एव्हियन पॅरामायक्सो व्हायरस. ठीक आहे. लक्षात ठेवा, विषाणूजन्य आहे. त्याच्यानंतर कुष्ठरोग, लेप्रसी. कुष्ठरोग किंवा लेप्रसी, कुष्ठरोगला लेप्रसी म्हणतात. आता कुष्ठरोग हा बॅक्टेरियल डिसीज आहे, ज्याच्याने बोट वगैरे झडत असतात, म्हणजे माणसांचे, बायांचे, सगळ्यांचे असे जो असा पांढरा डाग पडतो त्यानंतर ते बोट झडतात. तर हा जो पूर्ण आजार आहे त्याचं पूर्ण निर्मूलन करणारा एक देश आहे चिली. जगातील दुसरा देश बनलेला आहे. तर इथं जो साऊथ अमेरिका आहे तर त्याच्यामध्ये हा देश आहे. आणि हा बॅक्टेरियामध्ये मुळे होते तुम्हाला सांगितलं. तर ह्याच्यामध्ये 3 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुष्ठरोग चिलीमध्ये झालेला आहे, निर्मूलन झालेला आहे. आणि लेप्री हा नावाचा एक जीवाणू किंवा बॅक्टेरिया आहे. तर ह्या 3 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर क्युडेंगा लस आहे. आता ही लस, इथं क्युडेंगा आहे तर डेंगा दिसते, डेंगा म्हणजे डेंग्यू. आता ही लाईव्ह ऍट्युनेटेड लस आहे, किंवा अशी लस असते जिथे जे विषाणू असतात त्यांना कमकुवत केल्या जातात, नंतर ते आपल्या बॉडीमध्ये टाकल्या जातात. तर अशी ही लस आहे, लक्षात ठेवा. फक्त हा प्रकार लक्षात ठेवा कोणत्या प्रकारची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्करोगाला अधिसूचित आजार घोषित केलेला आहे कोणी, तेलंगणाने. आता अधिसूचित आजार म्हणजे काय, की जे पण हॉस्पिटल्स वगैरे किंवा कोणते पण संस्था असतात ज्याच्यामध्ये जो कॅन्सरचा पेशंट आला, तर त्या संस्थेला, त्या गव्हर्नमेंटला सांगावं लागतं की आमच्याकडे असे एवढे एवढे पेशंट आलेले आहेत. ठीक आहे. तर त्याला नोटिफाय करावं लागतं गव्हर्नमेंटला, जी संस्था आहे ते नोटिफाय करतात, तर त्याला म्हणतात नोटिफाईड डिसीज. ठीक आहे. त्याच्यानंतर E20 पेट्रोल. आता E20 पेट्रोल आपल्याला माहिती आहे, मागे खूप जास्त म्हणजे गदारोळ वगैरे झाला होता की जे पेट्रोल तुम्ही आणत आहे तर त्याच्यामुळे आपल्या गाडीचं मायलेज कमी वगैरे होत आहे. तर तेच आहे ते E20 पेट्रोल. आता E20 म्हणजे काय, 20% हे इथेनॉल असेल पेट्रोलमध्ये, तर म्हणजे 80% पेट्रोल, 20% इथेनॉल. तर अशा पद्धतीचं असणार आहे. आणि आपली जी एक पॉलिसी होती, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल 2018ची, ठीक आहे, ही पण एक लक्षात ठेवून द्याल. हे पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल. तर ही जी पॉलिसी होती ह्याच्या अंतर्गत आधी सांगितलं होतं की आपल्याला 2030 पर्यंत हे E20 अचीव्ह करायचं आहे. म्हणजे 20% जे इथेनॉल आहे ते पेट्रोलमध्ये तेवढं अचीव्ह आपल्याला 2030 पर्यंत करायचं आहे. पण आपण नंतर ते बदलवलं आणि 2022-23 पर्यंत, किती 2025-26 पर्यंत आपल्याला ते टार्गेट कंप्लीट करायचं, असं आपण 2022 ला ठरवलं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे काय, इथे फ्लेक्स फ्युएल वगैरे आहे इंजिन, तर ते कोणत्याही जे इथेनॉलचं पेट्रोल आहे तर त्याला हे लागू शकतं, त्याला म्हणतात फ्लेक्स फ्युएल इंजिन. आणि भारतामध्ये कशापासून ते बनतं हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कशापासून, ऊसाची मळी वगैरे आहे किंवा जे खराब झालेले धान्य वगैरे असतात, तांदूळ किंवा मका किंवा गहू वगैरे, पण जे खराब झालेले आहे तर त्यांना आंबवतो आपण किंवा त्यांना फर्मेंटेशन म्हणतो. तर त्या प्रक्रियेतून आपण हे E20 पेट्रोल इथेनॉल काढत असतो. ठीक आहे.
आणि नंतर ते पेट्रोलमध्ये मिसळ होतो, त्याला म्हणतात E20 पेट्रोल. त्याच्यानंतर सर्वाधिक इथेनॉल बनवणारे देश कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात अधिक अमेरिका आहे. आणि जे युपीएससी वगैरे प्रिपरेशन करतात त्यांना वाटत असेल ब्राझील असेल, पण नाही. हे आहे पहिलं आहे अमेरिका, दुसरं ब्राझील आणि तिसरं आहे भारत. ठीक आहे, लक्षात ठेवा इथेनॉल तयार करण्यामध्ये. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता ह्याच्यामध्ये युविका जो कार्यक्रम आहे, युविका म्हणजे काय, युवा विज्ञानी कार्यक्रम. आता युवा म्हणजे जे छोटे पोर आहेत त्यांना विज्ञानी म्हणजे त्यांना विज्ञानाविषयी ओढ निर्माण करण्यासाठी कार्यक्रम, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा इस्रो नावाची आपली संस्था आहे, तर तिने कंडक्ट केला होता. फक्त एवढं लक्षात ठेवा, युविका इस्रो एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम किंवा आंध्र प्रदेश, हे आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आहे, तर तिथे गुगलनी डेटा सेंटर सुरू केलेला होता. आता डेटा सेंटर म्हणजे काय, की क्लाउड कम्प्युटिंग किंवा कोणते पण जे असं आपण कम्प्युटरचे काही कामं करतो जे आपण इंटरनेटवर साठवून ठेवतो, तर त्याचा जो डेटा आहे तो जातो कुठं, ते एखाद्या सेंटरमध्ये साठवून ठेवत असतात. तर गुगलचा हा भारतामध्ये बनवलेला असा जगातील नाही, भारतातील सर्वात मोठा, आशियातील सर्वात मोठा हा डेटा सेंटर असणार आहे. आणि भारतातील सर्वात मोठी ही FDI किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. सॉरी. त्याच्यानंतर बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटर. आता ह्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, काय, बायोनेस्ट मध्ये म्हैसचे अन्न. आता नेस्ट म्हणजे काय असतं, घरटं वगैरे असतं, तर बायोनेस्ट मध्ये म्हैसचे अन्न असंच लक्षात ठेवायचं आहे. आता बायोनेस्ट म्हणजे काय, बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटर. आता इन्क्युबेशन म्हणजे काय असतं, की जिथे तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिलं जातं, आणि म्हणजे असं एक सेंटर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ट्रेनिंग देतील आणि तुम्ही बाहेर जाऊन ते ट्रेनिंग घेऊन प्रॉपर तुमचं एखादी स्टार्टअप वगैरे ओपन करू शकाल, तर त्याला म्हणतात इन्क्युबेशन. ठीक आहे, तर बायोनेस्ट इन्क्युबेशन, नेस्ट म्हणजे काय, घरटं वगैरे, त्या घरट्यामध्ये म्हैसचं अन्न आहे असं लक्षात ठेवा. म्हैस का बरं, कारण की ते म्हैसूरला म्हणजे बनवण्यात आलेलं आहे. आणि अन्न कोणतं आहे, अन्न म्हणजे अन्न प्रक्रिया क्षेत्रासाठी हे स्टार्टअप असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटर. त्यानंतर सोशल मीडियावरील 16 वर्षीय मुलांना, जे 16 वर्षाखालील जे मुलं आहे तर त्यांच्यावर बंदी घालण्याची घोषणा करणारे राज्य आहे कर्नाटक. आणि पूर्ण जगभरात देश बघायला गेलं तर तो कोणता आहे, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे एक लक्षात ठेवा, फक्त एवढं लक्षात ठेवा. इथं म्हणजे जेवढं ब्लॉक वगैरे केले निळ्या अक्षरांनी किंवा लाईन वगैरे मारले, तेवढं तेवढं शेवटी वाचून जा. फक्त जेव्हा तुम्ही PDF वाचा, आधी पूर्ण PDF वाचा, नंतर जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा फक्त हे जे लिहून दिलेलं आहे किंवा जे बॉर्डर वगैरे केले आहे तेवढं वाचून जा. ठीक आहे. त्यानंतर कोल टू अमोनियम नायट्रेट प्रोजेक्ट. आता कोल पासून एक बनतं सिन गॅस. आता ते कसं बनतं ते वगैरे मी प्रॉपर कोर्समध्ये सांगितलं, इथं फक्त लक्षात घ्या ते कसं बनतं वगैरे, ते लक्षात नका ठेवू. तर हे सिन गॅस बनतं, सिन गॅस पासून आपण काही केमिकल रिएक्शन करतो तर त्या थ्रू अमोनियम नायट्रेट बनतो. ठीक आहे, तर ह्या अमोनियम नायट्रेट कोल किंवा कोळसा म्हणतो त्याला, कोळशापासून जे अमोनियम नायट्रेट बनवण्याचा प्रोजेक्ट आहे तो भारताने हे BCGCL MCL आणि भेल ह्यांच्या पूर्ण मदतीने बनवलेला आहे. ठीक आहे, भारतामध्ये कुठं, ओडिसामध्ये हे सेंटर असणार आहे, हा जो प्रोजेक्ट आहे तो. ठीक आहे, तर इथे लक्षात काय ठेवायचं आहे, BCGCL MCL भेल. आता हे सगळं लक्षात ठेवणार का, नाही, BCMC आणि भेल एवढंच लक्षात ठेवा. BCMC भेल, तर BCMC पासून काहीतरी आहे ते लक्षात ठेवा, आणि भेल आणि ओडिसामध्ये फक्त एवढ्या 3 गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवा. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील मोहिमा. आता ह्या आहे एक ऍडव्हान्टेज इंडिया आणि AI ओडिसी मोहीम, एवढंच लक्षात ठेवा. ह्या मोहिमा कशासाठी आहे, की जे भारतातील जे AI साठीचे जे युवा आहे, AIचं प्रशिक्षण घेणारे, तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठीच्या ऍडव्हान्टेज इंडिया आणि AI ओडिसी मोहीम आहे, हे त्यांनी मायक्रोसॉफ्टनी तयार केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन प्रकल्प. आता ओशन थर्मल म्हणजे काय, समुद्र असतो, समुद्रामध्ये म्हणजे जी एनर्जी असते, आपण थर्मल एनर्जी असते किंवा बनवू शकतो आपण समुद्रातील पाण्यापासून, म्हणजे आधी गरम असतं वरती आणि खाली थंड असतं. ठीक आहे, तर त्याच्यापासून आपण एनर्जी तयार करतो. तर ते जो प्रोसेस आहे तुम्हाला सांगत बसत नाही, फक्त लक्षात ठेवा, त्याच्यापासून आपण वीज पण निर्माण करतो आणि ते समुद्रातलं खारं पाणी असतं त्याच्यापासून पाणी पण निर्माण करतो. तर हा जो प्रोजेक्ट आहे, तर हा आपण असा जगातील पहिला प्रोजेक्ट आहे जिथं पिण्याचे पाणी पण बनणार आणि वीज पण बनणार आहे. कुठं, करवत्ती बेट लक्षद्वीप, लक्षात ठेवा. तिथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, हा जो ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन प्रकल्प आहे कुठे बनवलेला आहे, करवत्ती लक्षद्वीप. आणि पाणी आणि वीज इथं दोन्ही निर्माण होतं, पाणी म्हणजे पिण्याचे पाणी पण निर्माण होत आहे आणि वीज पण होत आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रू सायबर सखी. आता हा जो प्रोग्राम आहे हा ट्रू कॉलर सोबत आपले जे राष्ट्रीय महिला आयोग आहे तर त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, कशासाठी, ऑब्व्हियसली महिलांच्या सुरक्षेसाठी असणार आहे. ट्रू सायबर सखी, सखी म्हणजे महिला लक्षातच येतं. त्याच्यानंतर आर्टेमिस 2 मोहीम. हा आता स्पेस करतोय, आता आर्टेमिस 2 मोहीम आहे बघा. तर ही मोहीम खूप जास्त महत्वाची आहे, कारण की आपल्या चंद्रात जवळ माणूस जवळपास 50 वर्षानंतर पोहोचलेला आहे. आधी अपोलो मिशन गेलं होतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल जो नील आर्मस्ट्रॉंग वगैरे आहे, की ज्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तर त्याच्यानंतर पण 4-5 मिशन झाले, पण त्याच्यानंतर डायरेक्ट 50 वर्षांनी आपण अपोलो नंतर आर्टेमिस 2 मिशन मध्ये जातोय. ठीक आहे, तर आर्टेमिस 2 मिशन हे पृथ्वीवरून जाऊन आपण चंद्रावरून बाय करून चाललोय. ठीक आहे, तर त्याला फ्लाय बाय मिशन म्हणतो. तर चंद्रावर आपण उतरलेलो नाही. तर आर्टेमिस 3 जे मोहीम असेल तर त्याच्या थ्रू आपण इथे उतरू, तर त्याच्या आर्टेमिस 3 च्या अगोदरचा आर्टेमिस 2
मिशन आहे हे फक्त टेस्टिंगसाठी मिशन असणार आहे, ठीक आहे, म्हणजे झालेलं आहे. तर हे इथं काय टेस्ट करणार आहे, स्पेस लॉन्च सिस्टीम जी रॉकेट आहे, रॉकेट लॉन्चर आहे, तर ते रॉकेट असणार आहे आणि ओरियन स्पेसक्राफ्ट म्हणजे जिथे जे सगळे जे अंतराळवीर जाणार आहेत तर ते त्याचं जे स्पेसक्राफ्ट आहे ते त्याची टेस्टिंग आहे आणि चंद्राच्या जवळून जे लुनार फ्लाय बाय तुम्हाला सांगितलं इथं तिथे जाऊन त्यांना चंद्राला बाय करून आपण वापस आलेलो आहोत, ठीक आहे. तर ह्याच्यासाठीचं हे मिशन होतं, ठीक आहे, टोटल सगळं. तर हे लक्षात ठेवा, स्पेसक्राफ्ट कोणता आहे, हा आहे ओरियन स्पेसक्राफ्ट आणि लॉन्च सिस्टीम कोणती आहे, स्पेस लॉन्च सिस्टीम, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि लुनाच्या बाजूने जाऊन आलो ते लक्षात ठेवा. आर्टिमिस 2 खूप जास्त महत्वाची आहे, नासाने बनवलेली आहे, ठीक आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. त्याच्यानंतर अंतराळवीर, हा याच्यात आणखी गोष्ट, अंतराळवीर 4 कोणते कोणते गेले होते ते पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण की ह्याच्यामध्ये एक महिला होती जी पहिल्यांदाच आता इथे चंद्राच्या बाजूला जाणारी पहिलीच महिला होती आणि एक पहिलाच ब्लॅक पुरुष पण होता, ठीक आहे. तर अशी गोष्ट झाली होती, त्याच्यामुळे हे आपल्याला चारही माहिती पाहिजे. रीड वाईसमॅन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन. आता हे फक्त वाचून घ्या आणि जाताना फक्त वाचताना म्हणजे जाताना जेव्हा रिव्हिजन करा तेव्हा फक्त रीड, व्हिक्टर, क्रिस्टिना आणि जेरेमी एवढंच वाचून जा, ठीक आहे. त्याच्यानंतर सेलेस्टियल इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशन आहे. आता ही कोणी काढलेलं आहे, युरोपियन स्पेस एजन्सीने. आता हे काय आपल्याला माहिती आहे, जीपीएस असतं, आपण मोबाईलमध्ये जीपीएस वापरतो, तर ते आहे अमेरिकेचं. त्याच जीपीएस सारखं म्हणजे ते नेव्हिगेशन सिस्टीम आहे ना, तर त्याच जीपीएस सारखं एक युरोपियन युनियनचं आहे काय, गॅलिलिओ, ठीक आहे. तर गॅलिलिओला मदत करण्यासाठी हे युरोपियन स्पेस एजन्सीने हे पाठवलेलं आहे काय, सेलेस्टे इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशन. त्याच्यानंतर विकोसॅट. आता विकोसॅट आहे हे जे छोटे छोटे पोर आहेत तामिळनाडू मधले 11वीतले पोर होते, तर त्यांनी मिळून बनवलेला होता. त्यासाठी स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जे फंगल स्पोर्स आहे किंवा जे बुरशीजन्य बीजाणू आहे तर त्यांचं म्हणजे माहिती घेण्यासाठी किंवा शोध घेण्यासाठी हे जे छोट्या पोरांनी बनवलेलं विकोसॅट, ठीक आहे, तामिळनाडू मधले पोर होते. त्याच्यानंतर ब्लू ओरिजिनचे न्यू ग्लेन रॉकेट आहे. लक्षात ठेवा, न्यू ग्लेन रॉकेट हे ब्लू ओरिजिन कंपनी आहे, ही आपला जो जेफ बेझोस आहे अमेझॉनचा जो मालक, तर त्यांनी बनवलेली आहे, त्याची कंपनी आहे. लक्षात ठेवा, ब्लू ओरिजिनचे न्यू ग्लेन रॉकेट. तर ह्याच्यातील पहिला जे स्टेज आहे त्याचा पुनर्वापर होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अग्नाइट रॉकेट, हा आता हे खूप जास्त महत्वाचं आहे, खूपच जास्त. आता हे जे अग्निकुल कॉस्मॉस आहे बघा, इथं सगळं दिलंय, हे 2 वर्षाचं पूर्ण आहे, ठीक आहे, 2 वर्षाचं इथं पूर्ण बसवलेलं आहे. आता अग्निकुल कॉस्मॉस आहे, तर ही एक कंपनी आहे, स्टार्टअप आहे. आपला जो स्पेस किंवा आपलं जे अंतराळ असतं त्यासाठी आपल्याला माहित आहे काय इस्रो आहे. इस्रो आहे, तर इस्रो सारखं हे आहे भारताचं म्हणजे पब्लिक आहे किंवा सरकारचं आहे. आणि जे अग्निकुल कॉस्मॉस आहे हे प्रायव्हेट आहे, ठीक आहे. ते लक्षात ठेवा, कुठं झालेलं आहे, चेन्नई आयआयटी मद्रास, ठीक आहे. आयआयटी मद्रासचं कॅम्पस आहे, तिथं त्यांचे सगळे प्रोजेक्ट वगैरे करत असतात. 2017ला स्थापन झालं होतं आणि ह्यांनी काही एकदम भारी कामगिरी केली आहे. काय काय की पहिलं त्यांनी 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन बनवलेलं आहे, पूर्ण जगभरातलं पहिलं, ठीक आहे. एवढी नवीन कंपनी असून त्यांनी बनवलेलं आहे 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन. तर त्याचं नाव काय ठेवलं होतं त्यांनी, अग्निलेटर. आता अग्निलेट थ्रू ते काय करणार होतं, जो अग्निबाण नावाचा एक रॉकेट आहे तो त्यांनी लॉन्च केला होता. कुठून, एक रॉकेट लॉन्चर आहे धनुष, हा पण त्यांचाच आहे, भारतातील पहिला खाजगी लॉन्च पॅड होता त्यांचा. आणि हा कसा मोबाईल आहे, तर फक्त श्रीहरिकोटामधूनच तो लॉन्च नाही होणार, तो कोणत्याही पोर्टवर घेऊन जाऊ शकतात हा लॉन्च पॅड, ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहे, धनुष नावाचा लॉन्च पॅड आहे, अग्निबाण नावाचं त्यांचं रॉकेट आहे आणि अग्निलेट नावाचं त्यांचं इंजिन होतं. आणि दुसरं आता लेटेस्ट वालं त्यांनी पहिलं 3D प्रिंटेड लार्जेस्ट आहे, ठीक आहे. हे पहिलं रॉकेट इंजिन होतं आणि हे लार्जेस्ट, आतापर्यंत लार्जेस्ट इंजिन होतं 3D प्रिंटेड, हे अग्नाइट नावाचं. 3D प्रिंटिंग वगैरे काय असतं ते प्रॉपर आपल्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलंय, ठीक आहे. आता अशा प्रकारचं हे ज्या फॅक्ट्स आहेत ते सगळं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, अग्निकुलच्या. त्याच्यानंतर विको तुम्हाला सांगितलं, अग्नाइट तुम्हाला सांगितलं. हा, त्याच्यानंतर शिक्षण मित्र, आता हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. शिक्षण मित्र काय की म्हणजे महत्वाचं म्हणण्यापेक्षा फक्त वाचून गेलं तरी चालेल. तर हे अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांचा अभ्यासासाठी आहे. आपल्याला माहिती आहे आपण गगनयान मिशन वगैरे करतोय, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जे आपले अंतराळवीर असतील त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. तर त्याच्या प्रशिक्षणासाठी आपण आता ऍक्झिओ मोहीम वगैरे पण केली होती, ठीक आहे. तर त्या ऍक्झिओ मोहीम सारखंच आता इथे आपण फक्त जे जमिनीवर आहे, जमिनीवर लोकांना सगळं प्रशिक्षण देणार, पुन्हा अंतराळवीरांना. तर भविष्यातील चंद्र आणि मंगळाच्या मोहिमासाठी असणार आहे कोणी, आपल्या इस्रोनीच केलेली आहे, ठीक आहे, इस्रोची आहे, ISRO, ठीक आहे. तर हे मित्र म्हणजे मॅपिंग ऑफ इंटर ऑपरेबल ट्रेड्स अँड रिस्पॉन्स असेसमेंट, ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता अशा पद्धतीने आपलं हे मार्च एप्रिलचे संपलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचे बघू, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 2026 चे. आता ह्याच्यात पहिले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जे एआय विषयी जेवढं आधी पटपटीत बघून घेऊ. तर त्याच्यात पहिले आहे एआय इम्पॅक्ट समिट 2026 ची. आता खूप महत्वाची आहे ही, कारण की आता तुम्हाला माहिती आहे ते गलगोटियाचं कांड झालं होतं, गलगोटिया युनिव्हर्सिटीचं, तर तेच इम्पॅक्ट समिट होती, तर तीच ही आहे. आणि ह्याच्या अगोदर
पॅरिसला झाली होती फ्रान्समध्ये, तर त्याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय. आता ही 2026 ची भारतात झाली आहे, तर त्याच्यामुळे आणखी जास्त इम्पॉर्टंट ही आपल्याला माहिती पाहिजे. आता ही म्हणजे बऱ्याच देशातून लोक वगैरे आले होते याच्यामध्ये, आणि फक्त भारतातीलच नाही तर पूर्ण ग्लोबल साऊथ मध्ये, ग्लोबल साऊथ म्हणजे ज्या मोस्टली अंडर डेव्हलप कंट्रीज असतात त्यांना ग्लोबल साऊथ म्हणतात. थोडीशी वेगळी पण कन्सेप्ट आहे, तर ते एवढे जास्त सांगत नाही, पण तेवढं लक्षात घ्या की थोड्या ज्या अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांना आपण ग्लोबल साऊथ म्हणतो. तर त्या कंट्रीज मध्ये पहिली जशी होती, आणि सगळ्यात आधी युके झाली होती, नंतर साऊथ कोरिया आणि फ्रान्स. फ्रान्सवर प्रश्न ऑलरेडी येऊन गेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे आयोजक बघायला गेले तर ऑब्व्हियसली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स असणार आहे, म्हणजे सायन्स अँड टेक पण राहू शकतं, पण ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स होती. ठीक आहे. त्याच्यानंतर याची थीम लक्षात ठेवा, हे लक्षात नाही ठेवलं चालेल पण थीम लक्षात ठेवा, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. ठीक आहे, थीम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 3 सूत्र होते, पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस, आणि ह्याच्या म्हणजे 3 सूत्रावर 7 चक्र आधारित होते. तर 7 लक्षात नाही ठेवलं चालेल, फक्त पीपीपी लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर याचा कालावधी बघायला गेलं तर कालावधी पण लक्षात ठेवायची जास्त काही गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्या, कारण की तिथं खूप सारे कांड वगैरे झाले होते, तर थोडंफार माहिती पाहिजे की कोणत्या कालावधीत झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर युएसए नेतृत्व करत असलेला जो पॅक्स सिलिका होता, तर त्याला पण भारताने जॉईन केलं होतं. त्यांनी डिसेंबरमध्ये काढला होता, तेव्हा भारताला जॉईन करून घेतलं नव्हतं, त्यामुळे खूप सारं क्रिटिसिझम झालं होतं. त्याच्यानंतर परत आता भारताने त्याच्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. ठीक आहे, जॉईन केलेला आहे. त्याच्यानंतर सही आणि बोध हे 2 आहेत, हे आरोग्य क्षेत्राशी संबंधित डिजिटल उपक्रम होते, ते पण इथं सुरू करण्यात आले. आणि एक लई छोटं पोरग आहे, रणवीर सचदेवा नावाचं. ठीक आहे, रणवीर सचदेवा फक्त 8 वर्षाचा आहे, आणि तो तिथं त्याला स्पीकरचा रोल मिळाला. ठीक आहे, तिथं जाऊन आपल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, तर सर्वात तरुण स्पीकर म्हणून त्याला मान मिळाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एआय रिस्पॉन्सिबिलिटी प्लेज पण आपण घेतली होती, तर ह्याच्यामध्ये पण म्हणजे बऱ्याचशा 2-3 लाख लोकांनी मिळून शपथ घेतली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वमय आहे, आता हे खूप जास्त महत्वाचं आहे, हे आपल्याला पुढे येईल तिथे थोडं डिटेलमध्ये करू, नाही तर फक्त वाचून घ्या की भारताने स्वतःचे एलएलएम तयार केलेले आहे. एलएलएम म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल, हे जसं आपलं चॅट जीपीटी वगैरे असतं त्या टाईपमध्ये असतं. ठीक आहे, हे भारत सर्वमयाने भारताचं स्वतःचं केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वम एआयचं, आता हेच आहे सर्वम एआयचं, तर सर्वम एआयचं मायम, तर सर्वम एआय ही कंपनी आहे, तर मायम, आता हे मायम जे आहे हे आहे केरळचं. ठीक आहे. तर सर्वम केरळनी सर्वम एआय सोबत पकडून म्हणजे मिळून त्या दोघांनी मिळून एक कार्यक्रम काढला पालकांसाठी, तर तो एआय साठीचा साक्षरता कार्यक्रम आहे. तर अशा प्रकारचा काढणार म्हणजे हे काढणारं पहिलंच राज्य आहे केरळ. ठीक आहे, पालकांसाठी साक्षरतेसाठी आहे, आणि केरळ राज्याने काढलेलं आहे, एवढंच लक्षात ठेवा, सर्वम एआय मायम. ठीक आहे. आता मल्याळम वगैरे तुम्हाला माहित असेल, त्याच्यावरून लक्षात राहून जाईल तुमच्या मायम. त्याच्यानंतर एआय लिव्हिंग लॅब, आता हे महाराष्ट्रामध्ये बनलेलं आहे, आणि महाराष्ट्र असं बनवणारं पहिलं राज्य झालेलं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा एआय लिव्हिंग लॅब. आता ते काय वगैरे असतं ते जास्त एक्सप्लेन करत नाही मी तुम्हाला, ते आपल्या कोर्समध्ये केलेलं आहे. ठीक आहे. आता हे एमएसएमई ला एआय देण्यासाठी, म्हणजे आपली एमएसएमई असतं ना, मीडियम स्मॉल अँड सॉरी मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, त्या लघु उद्योग वगैरे असतं, तर त्यांच्यामध्ये एआय ला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इंटिग्रेट करण्यासाठीची हे एआय लिव्हिंग लॅब आहे. ठीक आहे, कुठे मुंबईमध्ये आहे, तर एवढं तरी लक्षात ठेवून द्या. आता या सहकार्य जर्मनी वगैरे केलं होतं, तर हे पण एकदा लक्षात ठेवून द्या, असं पण बऱ्याचदा विचारत असतात. ठीक आहे, जर्मनी पण लक्षात ठेवून द्या. सॉरी. हा. त्याच्यानंतर महाक्राईम ओएस, आता हे कसं आहे की जे पोलीस आहेत, पोलिसांना लागतंय म्हणजे थोडं इंटेलिजन्स लागतं ना, की म्हणजे कुठं काय झालं, तर ते इंटेलिजन्स किंवा आधीचे जे काही फाईल्स वगैरे असतील सगळं इंटिग्रेट करून काही ती माहिती असेल किंवा काही लीड्स वगैरे असतील, तर ते देण्याचं काम हे महाक्राईम ओएस करणार आहे, आणि महाराष्ट्रातील पोलिसांसाठी असणार आहे. ठीक आहे. तर सायबर आय नावाचं एक हे जे आपलं मायक्रोसॉफ्ट आहे, तर त्याची ही कंपनी आहे, म्हणजे थोडी साईडची कंपनी आहे त्याची, तर ती आणि मार्व्हेल हे महाराष्ट्राचं आहे. मार्व्हेल म्हणजे काय, महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एन्हान्स लॉ एनहान्समेंट नावाचं एक महाराष्ट्र सरकारचं म्हणजे संस्था आहे, तर त्या ह्या दोघांनी मिळून हे महाक्राईम ओएस एआय काढलेला आहे. ठीक आहे. आता ह्याचे उपयोग वगैरे तुम्हाला कळलेच असतील, एफ आय आर किंवा तक्रार कोणत्याही भाषेत घेण्यासाठी वगैरे ह्याचे उपयोग असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिले डीप टेक पॉलिसी, आता हे कुठे झालेली आहे, तामिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा, डीप टेक पॉलिसी तामिळनाडूमध्ये झालेली आहे. आता त्याचा अर्थ वगैरे जास्त समजावून सांगत नाही. त्याच्यानंतर भारतातील पहिला सोव्हरीन एआय पार्क, सोव्हरीन एआय पार्क म्हणजे स्वतःमध्ये असलेला, म्हणजे भारताला दुसरीकडून म्हणजे मागायची गरज न पडलेला असा सोव्हरीन एआय पार्क असा कुठे तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे. जे आपलं सर्वमेय आहे तेच, हे जे सर्वमेय आहे तर त्यांनीच तिथे ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांनीच करार केलेला आहे तामिळनाडू सोबत. ठीक आहे. त्यानंतर आयला, आता आयला हे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट. आता याच्यावरूनच कळतंय की आर्टिफिशियल हे एआयचं जे आपलं लॅबोरेटरी वगैरे असतात, तर त्याला असिस्ट करणं किंवा मदत करण्यासाठी असणार आहे. ठीक आहे. आयला म्हणजे असं लक्षात घ्या की तुम्ही कोणतरी लॅबमध्ये काम करताय आणि कोणाला बोलवत आहे की आयला मला हे मदत कर, असं काय, तसं लक्षात ठेवा, आयला मदत कर असं. तर हे आयआयटी दिल्लीने विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर पाटील इफेक्ट, आता हे खूप महत्वाचं आहे,
पाटील इफेक्ट. आता हा पाटील कोण आहे माहितीये का? हा पाटील राहुल पाटील आहे. लक्षात ठेवा याचं नाव. आता हा कोण आहे? जे अँथ्रोपिक कंपनी आहे, अँथ्रोपिक नावाची कंपनी आहे, म्हणजे जे आपलं एआय वगैरे असतं ना का, तर त्याच्यातली आता सगळ्यात मोठी कंपनी झालेली आहे. सगळ्यात मोठी म्हणण्यापेक्षा वन ऑफ द मोठी कंपनी झालेली आहे, चॅट जीपीटी पेक्षा वगैरे पण. आता बघा कसं झालंय की जे आयटी कंपनी असतात त्यांना कोडिंग वगैरे करायला लागतं, तर त्याच्यासाठी त्या कोडिंगसाठी त्यांनी क्लाउडे मॉडेल आणलेला आहे. ठीक आहे, हा क्लाउडे मॉडेल लक्षात ठेवा अँथ्रोपिकचा आहे. ठीक आहे, आणि अँथ्रोपिकचा जो कांद्याला सीईओ आहे तो पण लक्षात ठेवा पाटील. कोणता? राहुल पाटील. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता का बरं हे म्हणजे पाटील इफेक्ट किंवा सासो कॅलिप्स असं नाव का बरं पडलं? कारण की त्यांनी जेव्हा क्लाउडे मॉडेल आणला होता बाजारात, तर त्यावेळेस ज्या बाकीच्या आयटी कंपन्या होत्या त्यांचे म्हणजे मार्केट खूप जास्त डाऊन झाले होते, त्याच्यामुळे हा इफेक्ट किंवा हे सास्पो कॅलिप्स असं म्हटलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अमरावती क्वांटम व्हॅली. आता ही ऑब्व्हियसली ही अमरावती आहे, ही आंध्र प्रदेशची आहे, महाराष्ट्रातली नाही आहे. लक्षात ठेवा अमरावती क्वांटम व्हॅली. आता क्वांटम व्हॅली क्वांटम कम्प्युटिंग वगैरे असतं, जे क्युबिट्स वगैरे असतात, तर ते म्हणजे त्याच्याद्वारे आपण क्वांटम कम्प्युटिंग वगैरे करत असतो. ठीक आहे, तर ते जास्त एक्सप्लेन करत नाही मी, फक्त पटपट सांगतो की अमरावतीमध्ये ही क्वांटम व्हॅली तयार केलेली आहे. म्हणजे व्हॅली म्हणजे काय की तिथं सगळ्याच्या सगळं म्हणजे त्याच्या रिलेटेड क्वांटम कम्प्युटिंग विषयी सगळ्याच्या सगळं तिथे कम्प्युटर्स किंवा तिथले स्टार्टअप्स आहेत किंवा जेवढे काही उद्योग असतील ते सगळे तिथे एकत्र राहतील. ठीक आहे, तर हे अशी अमरावतीत बनत आहे. तो अमरावतीत म्हणजे ऑब्व्हियसली आंध्र प्रदेशचा त्याच्यात हात असणार आहे, आंध्र प्रदेश सरकारचा. तर ही संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्स या सगळ्यांना तिथे एकत्रीकरण केलं आहे आणि डेडिकेटेड क्वांटम इनोव्हेशन सेंटर असणार आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडस्ट्रीज, स्टार्टअप्स वगैरे तेच सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनल क्वांटम मिशन. हा, आता हे जे नॅशनल क्वांटम मिशन आहे त्याच्या अंतर्गतच ही होत आहे. आता क्वांटम मिशन म्हणजे काय की जे आपलं क्वांटम कम्प्युटर्स वगैरे आहे तर त्याला आपल्याला प्रमोट करायचं आहे. 2023ला आपण ह्याला म्हणजे जी आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीची विभाग आहे किंवा डिपार्टमेंट आहे, तर त्यांनी ह्याला मंजुरी दिली होती. कधी? लक्षात ठेवा, ही डेट पण लक्षात ठेवा, कारण की ह्या वर्षी येऊ शकतं, 2-3 वर्ष आधीच आहे, जास्त काही जुनं नाही आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर एकूण हे तरतूद वगैरे लक्षात ठेवली नाही चालेल, फक्त 6,000 कोटी ची जवळपास तरतूद आहे, असं फक्त वरवर तरी डोक्यात ठेवून द्या. त्यानंतर कालावधी 8 वर्षाचा. हा कालावधी लक्षात ठेवा कधीपासून आहे? जेव्हा सुरू झाली 2023-24 पासून, तर कधी 2030-31 पर्यंत, असा टोटल 8 वर्षांचा कालावधी आहे. त्यानंतर मुख्य उद्दिष्ट बघायला गेलं तर ह्या 8 वर्षामध्ये हे 50 ते 1,000 फिजिकल क्युबिट्स. आता क्युबिट्स त्याचं मोजायचं युनिट असतं, जसं की 1 आणि 0 हे आपण जे आपलं नॉर्मल कम्प्युटर असतं त्याच्यामध्ये मोजत असतो. ते एक तर आपल्या तिथं 0 असेल नाही तर 1 असेल. ठीक आहे, पण हे जे क्युबिट्स असतात तर तिथं 0-1 तर राहतीलच, पण एकाच वेळेस ते 0-1 पण राहू शकतात. ठीक आहे, आता ते जास्त खूप जास्त मोठं होईल ते जर सांगायला गेलो तर, पण एवढं लक्षात ठेवा क्युबिट्स असतात, तर तिथं 0 आणि 1 हे एका वेळेसच काम करत असतात. तर त्याच्यामुळे ते खूप जास्त फास्ट असतं आणि खूप जास्त सिक्युअर पण असतं. तर त्याच्यानंतर भारतात 2,000 किलोमीटर, हा तर त्या सिक्युरिटीसाठीच हे भारताच्या 2,000 किलोमीटर पर्यंत ज्या सिटीज असणार आहे तर त्याच्यासाठी सॅटेलाइट बेस्ड सिक्युअर क्वांटम कम्युनिकेशन, हे क्वांटम कम्युनिकेशन स्थापित करत आहेत, जेणेकरून आपलं सिक्युरिटी जास्त राहील. ठीक आहे, आता इथे क्वांटम की डिस्ट्रीब्युशन साठी वगैरे असणार आहे, ते आंतरशहरीय 2,000 किलोमीटर साठीच. ठीक आहे, तर हे जे दोन आहेत त्याचे उद्दिष्ट, तर ते लक्षात ठेवा. किती? 50 ते 1,000 क्वांटम बीट्स आहेत, सॉरी क्यूबिट्स म्हणतो त्याला आपण, आणि 2,000 किलोमीटरचं शहर आंतरशहरीय ते क्वांटम की डिस्ट्रीब्युशन आहे. तेवढं तेवढं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, त्यानंतर या अंतर्गत 4 टी हब्स आहेत. आता ते टी हब्स म्हणजे थीमॅटिक हब्स. कोणतं? क्वांटम कम्प्युटिंग मिशनच्या अंडर. आता क्वांटम, सॉरी, नॅशनल क्वांटम मिशनच्या अंडर. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? जे IISc बँगलोरमध्ये एक आहे, IIT मद्रासमध्ये आहे, IIT बॉम्बेमध्ये आहे आणि IIT दिल्लीमध्ये आहे. आता एवढं आपण लक्षात ठेवू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं पण नाही. फक्त एकच लक्षात ठेवा, क्वांटम सेन्सिंग आणि मेटेओरॉलॉजी हे IIT बॉम्बेमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, विचारलं तर ठीक आहे, नाही विचारलं, बाकीचं विचारलं तरी आपण ऍटलीस्ट एक तरी एलिमेंट करू शकतो. जोड्या लावायला आलं तर एक जरी जोडी लागली तरी आपले सगळं सुटून जातील. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. सेन्सिंग वाला बॉम्बेमध्ये आहे, सेन्सिंग आणि मेटेओरॉलॉजी वाला बॉम्बेमध्ये आहे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर केरळचा राज्य सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रो, जे आपले बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे असतं, तर त्याला ते सूक्ष्मजीव म्हटलंय. तर सूक्ष्मजीव असं पहिलं राज्य ठरलेलं आहे भारतातलं की ज्याने राज्य सूक्ष्मजीव ठरवलेला आहे. कोणता? बॅसिलस सबटिलिस, केरळचा आहे. ठीक आहे, केरळचा सूक्ष्मजीव बॅसिलस सबटिलिस, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर परम रुद्र सुपर कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटर वगैरे असतात. आता परम परम हे म्हणजे ह्या नावाचं म्हणजे प्रॉपर त्यांनी सर्व्हर काढलंय आणि ह्या प्रकारचे खूप सारे कम्प्युटर्स काढलेले आहे वेगवेगळ्या IITs वगैरे मध्ये आहे. तर दिल्ली, पुणे, कोलकातामध्ये ऑलरेडी 2024ला काढलं होतं. त्यानंतर आता डिसेंबर 2025ला IIT पटनामध्ये टाकलेलं आहे आणि आता परत जानेवारी 2026ला IIT बॉम्बेमध्ये आणि IIT मद्रासमध्ये टाकलेलं आहे. आता IIT मद्रासवाला आहे तर त्याचं नाव त्यांनी फक्त परमरुद्र न ठेवता त्यांनी परम शक्ती या नावाने IIT मद्रासमध्ये ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं. आता बॉम्बे आणि जे पटना किंवा बाकीच्या ठिकाणी तर ते आहे परम रुद्राचं. ठीक आहे,
हे पण परमरुद्रच आहे, फक्त त्यांनी नाव चेंज केलं, बाकी सगळं सेम आहे. त्याच्यानंतर परमरुद्र सुपर कम्प्युटर हा जवळपास 3 पेटाफ्लॉप्स पर्यंत याची स्पीड असते. आता हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा हे सीडॅकने विकसित केलेलं आहे. सीडॅक आपली कम्प्युटर डेव्हलपमेंटची काय म्हणतात त्याला, एक संस्था आहे भारतीय गव्हर्नमेंटची, त्यांनी हे विकसित केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट्स, आता ह्याच्यामध्ये पहिला आहे रिव्हर ब्लाइंडनेस, नदी अंधत्व. आता नदी अंधत्व का होते, कारण की ही एक नदी असते, नदीच्या आजूबाजूला म्हणजे बऱ्याचशा माशा वगैरे तयार होतात, तर ह्या असतात काळ्या माशा. तर ह्या काळी माशी जर ह्या माणसाला चावली तर त्याच्या आतमध्ये म्हणजे त्या माशीच्या आतमध्ये एक पॅरासिट असतं किंवा परजीवी असतो, तर तो परजीवी ह्या माणसाच्या आत जातो, वरती जातो आणि त्या डोळ्यात जातो आणि तो डोळा खराब करून टाकतो, म्हणून त्याला नदी अंधत्व म्हटलंय. ठीक आहे, कारण नदी जवळच्या माशा असतात आणि त्या माशाच्या आतमध्ये हा परजीवी असतो. कोणता परजीवी? ऑन्कोसेरका नावाचा परजीवी. लक्षात ठेवा, नायजर हा देश पूर्णपणे निर्मूलन करणारा झालेला आहे. आफ्रिकेतील पहिला देश आहे तो नायजर. ठीक आहे, हा नायजर देश आहे. आणि परजीवी कोणता आहे? ऑन्कोसेरका. आणि काळी माशीद्वारे हे पसरत असतं. ह्या 3 गोष्टी एवढ्या लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे देश. आता मगाशी आपण काय बघितलं होतं, लहान मुलांवर सोशल मीडियावर बंदी घालणारं महाराष्ट्रातील कोणतं राज्य आहे, तर ते राज्य होतं कर्नाटक. आणि हे देश बघायला गेलं तर ऑस्ट्रेलिया देश आहे. आणि बाकीचे पण एकदा वाचून घ्या, फ्रान्स, डेन्मार्क, स्पेन वगैरे पण थोडं त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणले आहेत. इतर देश इटली, ग्रीस, मलेशिया पण आहेत. तर हे फक्त एकदा वाचून घ्याल की किती वर्ष आहे, म्हणजे मला वाटत नाही ते एवढे जास्त विचारतील, फक्त ऍटलीस्ट हे ऑस्ट्रेलियाचं माहिती ठेवा. आणि भारतातील राज्य बघायला गेलं तर आंध्र प्रदेश, कर्नाटकचं लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशनी किंवा हे कर्नाटक आहे, म्हणजे कर्नाटकने आधी अनाऊन्स केलं होतं, सांगितलं होतं की आम्ही करू बा, आणि आता आय थिंक मार्च मध्ये अनाऊन्स पण केलेलं आहे कर्नाटकनी. आंध्र प्रदेशने अजून अनाऊन्स करायचं. त्यानंतर इंडो फ्रेंच सेंटर ऑन एआय इन ग्लोबल हेल्थ. आता हे कुठे आलंय? एम्स दिल्लीमध्ये. एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ग्लोबल हेल्थ. हेल्थ म्हटलं तर ऑब्व्हियसली जे आपलं मेडिकल सेक्टरशी काही संबंधित संस्था असेल तिथं असणार आहे, तर हे आहे एम्स दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर पैमाना. आता पैमाना पोर्टल कशासाठी आहे? हे आहे जे आकडेवारी आणि पायाभूत सुविधा आहे त्यांच्या प्रकल्पावर ते देखरेख पूर्ण बघणं, की नेमकं कुठे काही चुका वगैरे झालं ते बघणं. आता आकडेवारी वगैरे आपण मोस्टली कोणती मिनिस्ट्री आहे, तर ती मिनिस्ट्री आहे सांख्यिकी मंत्रालय किंवा स्टॅटिस्टिक, ज्याला आपण मोस्टली म्हणतो मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. तर ह्या मिनिस्ट्रीसाठी हे पैमाना पोर्टल आलेलं आहे. तर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, स्टॅटिस्टिक मंत्रालय किंवा सांख्यिकी मंत्रालय एवढंच लक्षात ठेवा, पैमाना पोर्टल. तसंच हे पंचम पोर्टल आहे, पंचम चॅटबॉट आहे, हे पंचायत राज साठी आहे. एवढंच लक्षात ठेवा, पंचम पंचायत राज. त्यानंतर ध्रुव, हा थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण की हा असा पहिला भारतात स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे. नाहीतर आपण जे बाहेरच्या देशातून आपण टेक्नॉलॉजी विकत घेत होतो आणि भारतामध्ये म्हणजे काही ठिकाणी बनवत पण होतो, आणि बऱ्याचदा आपण बाहेरून सगळं ते इम्पोर्टच करत होतो. आता भारताने पहिल्यांदाच बनवलेलं आहे कोणी? सीडॅकनी. सीडॅक तुम्हाला सांगितलं मग अशी भारताची स्वतःची कम्प्युटर रिलेटेड संस्था आहे. ठीक आहे, तर ध्रुव 64 मायक्रो प्रोसेसर आहे, हा सीडॅकनी बनवलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर LSD किंवा लायझोझोमल स्टोरेज डिसऑर्डर. आता लायझोझोम तुम्हाला सायन्स मध्ये करत असेल, बायोलॉजीमध्ये, त्याच्यात आपला एक सेल असतं, त्याच्यामध्ये लायझोझोम्स असतो. त्याच्यात आपण सगळा जो कचरा वगैरे असतं आपल्या सेल मधला, तर तो वगैरे साफ करायचं काम लायझोझोमचं असतं. तर ह्याची पूर्ण बायोबँक आहे, ती कुठे बनलेली आहे? अहमदाबाद, गुजरात. लायझोझोम, आता लक्षात ठेवणार, लायझोझोम कचरा साफ करतं. जे कचरा साफ करतं कुठं? गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये कचरा साफ करताय लायझोझोम कचरा साफ करतं गुजरातमध्ये. ठीक आहे, तर पहिली बायोबँक गुजरातमध्ये आहे, अहमदाबादमध्ये. लक्षात ठेवा, LSD किंवा लायझोझोमल स्टोरेज डिसऑर्डर. त्यानंतर केरळ ग्राफिक धोरण. आता ग्राफिन वगैरे आपल्याला माहिती आहे काय असतं, जे आपलं कार्बन असतं, कार्बनचं हे एक ॲलोट्रॉप वगैरे असतं. तर हे त्याच्यासाठी धोरण मांडणारे पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सरकारी रुग्णालयात मेनोपॉज क्लिनिक. आता मेनोपॉज वगैरे काय असतं? ज्या महिला असतात, महिलांचे पिरियड्स वगैरे ज्यावेळेस संपतात त्याला म्हणतात मेनोपॉज. तर त्याच्यानंतर पण काही मेडिकल अटेन्शन लागतं, त्यासाठी हे क्लिनिक सुरू करताय. जवळपास प्रत्येक जे काय म्हणतात क्लिनिक्स आहेत महाराष्ट्रातले, त्याच्यामध्ये होणार आहे. तर मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे, आता हे पण एक डेट लक्षात ठेवून द्या, जागतिक मेनोपॉज दिन कधी असतो? 18 ऑक्टोबरला. ठीक आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज आहे कुठे? चीनमध्ये. आता कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज म्हणजे काय? की म्हणजे जे आपलं एअर किंवा जे आपलं एनर्जी काय त्याला जे पण मिथेन किंवा बाकी कोणती पण एनर्जी गॅसेस वगैरे असतात, तर ते सगळे कॉम्प्रेस करायचे आणि ते एका ठिकाणी करायचे, आणि मग जेव्हा लागेल तर ते हळूहळू सोडायचे. ते आहे कॉम्प्रेस एनर्जी स्टोरेज. ठीक आहे, कॉम्प्रेस एअर एनर्जी स्टोरेज हा चीनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोजन बस. आता हे कुठं? हायड्रोजन बस वापरणारे भारताचे पहिले विमानतळ आहे कोची, केरळमध्ये. खूप जास्त मला इम्पॉर्टंट वाटत नाही, पण म्हणजे कधी कधी सरळ सेवेला किंवा कंबाईनला विचारून घेतात असे. ठीक आहे, हायड्रोजन बस कोची विमानतळ, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 11वा इंडिया
इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा कुठे पंचकुला हरियाणामध्ये झाला होता. याची थीम पण लक्षात ठेवा, विज्ञान से समृद्धी. 11वा आहे 2025चा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. त्याच्यानंतर NOPV2. आता ही जी लस आहे ही पोलिओसाठी आहे. ठीक आहे, आता मग अशी आपण याच्यात एक लस बघितली होती, कशा ती व्हायरस कोणता होता तो, HPV व्हायरस. त्याच्यासाठी लस कोणती होती, गार्डासिल व्हायरस. आणि ही पोलिओसाठी व्हायरस आहे. ठीक आहे, पुढे गेलो. ही NOPV प्लस. त्यानंतर स्पेस रिलेटेड. आता ह्याच्यामध्ये सुनीता विल्यम्स आहे पहिले. आता ह्या खूप जास्त महत्वाच्या आहे, कारण की ह्यांनी रिटायरमेंट घेतलं होतं मागे डिसेंबरमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला ह्यांची पूर्ण जीवनी माहिती पाहिजे. तर ह्यांनी आता 27 डिसेंबरला निवृत्ती घेतली होती. आणि त्याचा जन्म लक्षात ठेवा, अमेरिकेतला जन्म आहे. 19 सप्टेंबर 1965. आता 19 तारीख वगैरे लक्षात ठेवू नका, पण 1965च्या जवळपास जन्म आहे. आणि त्यांनी जर 1965 जन्मतारीख दिली असेल आणि त्याच्यात ही तारीख जरी दिलेली असेल तरी लक्षात ठेवा ते बरोबरच असेल. ठीक आहे, कारण की आपण एवढं सारं लक्षात ठेवू शकत नाही, फक्त 1965च्या जवळपास आहे एवढं लक्षात ठेवा. 1960s मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शिक्षण बघायला गेलं तर फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, फक्त फ्लोरिडा लक्षात ठेवा. इंजिनिअरिंग केली होती त्यांनी. मग त्यांना नौदलात जायचं होतं, म्हणजे सॉरी त्यांना पायलट वगैरे बनायचं होतं. त्यांनी जे नौदलात गेल्या, नौदलात जे हेलिकॉप्टर्स असतात नौदलातले, तर त्या पायलट म्हणून तिथे लागल्या. नंतर 1998ला जे नासाचे आहे, नासाने त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता आमचे अंतराळवीर बना. त्यासाठी त्यांनी ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंग घेतल्यानंतर 2006ला 1998 नंतर 2006ला डायरेक्ट त्यांनी पहिली अंतराळ मोहीम केली. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक माग आणखी एकदा त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या. तर तिथं जाऊन तिथं त्यांचा जो स्पेस क्राफ्ट होता तर त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आला, त्याच्यामुळे ते तिथं ISS वर जाऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाऊन त्या अडकल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांचे काही विक्रम झाले होते. तर ते विक्रम कोणते कोणते बघा, एकूण 608 दिवस त्या अंतराळात, म्हणजे आतापर्यंत पूर्ण त्यांच्या करिअरमध्ये टोटल 608 दिवस होत्या. हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे, इम्पॉर्टंट आहेत सगळे. त्यानंतर सर्वाधिक काळ घालवण्याबाबत महिलांमधून आणि नासा, जेवढे पण नासाचे हे आहे टोटल नासा जे पूर्ण जगभरात बघितलं गेलं तर रशिया पण आहे, पण ह्याच्यामध्ये हे फक्त जे सांगतो ते फक्त नासा आणि महिलांचं आहे. ठीक आहे, तर सर्वाधिक काळ घालवण्याबाबत महिलांमधून आणि नासामधून त्या सेकंड क्रमांकावर आहे. आणि ज्या पहिल्या आहेत त्या आहेत पेगी विल्सन. तर ह्या आपल्या सुधांशू शुक्लासोबत गेल्या होत्या एक्झिओ मोहीममध्ये. ठीक आहे, तर ह्या पेगी विल्सन आहेत, त्या अशा पहिल्या आहेत आणि नासामधल्या पण पहिल्या आहेत आणि ओव्हरऑल महिलांमधल्या पण पहिल्या आहेत पेगी विल्सन. तर ह्याचं नाव पण लक्षात ठेवा. त्यानंतर अंतराळात सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणाऱ्यामध्ये त्या एकूण 62 तास त्यांनी स्पेस वॉक केलेला आहे. त्यानंतर अंतराळात पूर्ण मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत. पूर्ण मॅरेथॉन म्हणजे त्यांनी त्या ट्रेडमिलवर धावले होते, असं ते काही जमीन वगैरे नाहीये, तर ते ट्रेडमिलवर धावले होते. त्यानंतर 2 वेळा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे त्यांनी कमांडर पद वगैरे भूषवलेले आहे. ठीक आहे, आता यांच्या पहिले कोणी भूषवलं असेल तर त्या आहेत पेगी विल्सन. त्याच्यानंतर लिगो इंडिया प्रोजेक्ट. आता हा पण खूप जास्त महत्वाचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे आपले काय म्हणतात, गडकरी नाही यार, नाव काय त्याचं, तो काय नाव लक्षात येत आहे, सायंटिस्ट आहे यार, लई फेमस आहे, लक्षातच नाही. तर ज्यांनी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह विषयी सांगितलं होतं, तर त्याच्या बेसिसवर आईन्स्टाईन काय आईन्स्टाईनचं नाव लक्षात नाही. आता त्या आईन्स्टाईनने 1916 मध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ह असतात असं सांगितलं होतं, पण ते बरेच जण नसतात असं म्हटलं होतं. पण 1915ला लिगो प्रोजेक्ट काढला, आणि 2015ला लिगो प्रोजेक्ट काढला, आणि त्याच्यामध्ये डिटेक्ट झाले ते जे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आहेत, किंवा त्याला आपण मराठीत काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण लहरी, त्या डिटेक्ट झाल्या. त्यासाठी काही जणांना नोबेल मिळाला होता. तर 3 जण आपल्याला माहिती पाहिजे, वेझी, त्याच्यानंतर बारिश आणि थॉर्न. काय काय लक्षात ठेवायचं, वैसे बारिश थॉर्न असं लक्षात ठेवा, वैसे बारिश थॉर्न, किंवा WBT जर लक्षात ठेवलं तरी ठीक आहे, पण हे वाचून घ्या, इम्पॉर्टंट आहे. जर 3-4 स्टेटमेंटचा प्रश्न आला तर हे विचारू शकतात लिगोची, कारण की लिगो खूप महत्वाची आपली एक काय म्हणतात इंटरनॅशनल लेवलची एक मोठा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आणि मोस्टली अमेरिकेमध्ये ते 2 प्रोजेक्ट आहेत, भारतामध्ये एक आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता भारतामध्ये पण कुठे आहे, महाराष्ट्रात बनवत आहे. महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये तर औंधा नागनाथ नावाचा एक जिल्हा आहे, तर तिथे औंधा नागनाथ हिंगोली जिल्हा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह साठी आहे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, लिगो असं यल नावाचं असं खूप मोठी 4-4 किलोमीटरची हे बनवतात, काय त्याला अशा लाईन बनवतात, तिथे मग ते जे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आहेत ते मोजत असतात. ठीक आहे, तर हे हिंगोलीमध्ये बनत आहे औंधा नागनाथ इथं. आता कोण बनवत आहे, LNT कंपनीला त्याचं प्रोजेक्ट भेटलेलं आहे, आणि 2 L आकारच्या सुरुंग असतात आणि तिथे ते ग्रॅव्हिटेशनल वेव्ह मोजत असतात. आता ह्याच्यामुळे काय होतं की जे अवकाश असतं त्याच्यातल्या जे एकदम व्हायलंट किंवा एकदम खतरनाक मोठ्या झालेल्या घटना असतात, तर ते आपल्याला माहित पडतात. ठीक आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, बारिश, वेस आणि थॉर्न. ठीक आहे, त्यानंतर 1916 तुम्हाला सांगितलं. त्यानंतर 2015 मध्ये लिगो प्रोजेक्ट आला, ते पण सांगितलं तुम्हाला. त्यानंतर लिगो इंडिया, आता हे लक्षात ठेवा, लिगो इंडिया
ही जगातील 5वी लॅबोरेटरी आहे, पहिली नाही आहे. ठीक आहे. सध्या अस्तित्वात असलेले डिटेक्टर्स कोणते आहेत? लिगो, हँडफोल्ड हे युएसए मध्ये आहे, लिगो लिव्हिंगस्टोन हे युएसए मध्ये आहे, व्हर्गो आणि काग्रा. आता ह्याच्या म्हणजे आणखी छोटे मोठे आहेत जे ह्याचा पार्ट नाही आहेत, तर ते पण करतात, पण त्याच्यामध्ये एवढं जास्त डिटेक्ट होत नाही. हे भारतातलं आहे, ते पण खूप जास्त मोठं आहे यांच्या लेवलचं. ठीक आहे. त्यानंतर मायकेला बेंथॉस. आता ह्या आहेत अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या, लक्षात ठेवा, पहिल्या अंतराळात प्रवास करणाऱ्या दिव्यांग आहेत. हे बघा थोड्याशा म्हणजे व्हीलचेअरवर दिसत आहेत, ह्या आहेत दिव्यांग, त्यांना पाय वगैरे नाही आहेत. तर त्या अशा पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. ठीक आहे. आणि पहिले व्यावसायिक दिव्यांग अंतराळवीर, आता ह्या होत्या प्रवास करणाऱ्या, म्हणजे तिथं ते टुरिझमसाठी गेल्या होत्या. ठीक आहे. टुरिझमसाठी गेल्या होत्या, पण म्हणजे ब्लू ओरिजिन नावाचं एक तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं, तर त्याचं एक स्पेसक्राफ्ट वगैरे ते टुरिझम करत असतात, स्पेस टुरिझम. तर त्याच्यामध्ये मायकेला बेंथॉस गेल्या होत्या. पण स्वतः अंतराळवीर असणं वेगळी गोष्ट आणि टुरिझम करणं वेगळी गोष्ट. स्वतः अंतराळवीर असलेला जो ऍस्ट्रॉनॉट आहे तो आहे जॉन मॅकफॉल, पण हा अजून वरती गेलेला नाही, फक्त अंतराळवीर आहे, त्याने ट्रेनिंग वगैरे घेता येतो. ठीक आहे. त्यानंतर सर्वात तरुण अॅनालॉग ऍस्ट्रॉनॉट. अॅनालॉग ऍस्ट्रॉनॉट म्हणजे काय असतं, की जो म्हणजे अशी एक परिस्थिती तयार करतात की जिथं मंगळ किंवा असं कोणताही ग्रह असतो, त्या ग्रहासारखी तिथं स्थिती तयार करतात आणि तिथं मग ट्रेनिंग देतात. ठीक आहे. तर तेच आहे, कृत्रिमरित्या मंगळ किंवा चंद्रासारखे वातावरण पृथ्वीवर तयार करून घेणे, तिथे राहणाऱ्या व्यक्तीला अॅनालॉग ऍस्ट्रॉनॉट म्हणतात. तर तसं सर्वात तरुण अॅनालॉग ऍस्ट्रॉनॉट फक्त 13 वर्षाची आहे पोरगी, आणि ती पण भारतातली आहे. कोण? इनिया प्रगती. काय? इनिया प्रगती. इनिया प्रगती, लक्षात ठेवा, इनिया प्रगती ही इनिया प्रगती आहे. त्याच्यानंतर हा आणखी एक गोष्ट आहे की जो पुरुषांमधून बघायला गेलं तर आदित्य पांडे आहे. तर ह्याने आता फेब्रुवारी महिन्यात 2026 लाच त्यांनी हा झाला होता, काय म्हणतात, अॅनालॉग ऍस्ट्रॉनॉट. तर हा पण 17 वर्षाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स. तर शॉर्ट्स मध्ये पहिलं आहे अलकनंदा आकाशगंगा. आता ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ही आहे आपली जे मिल्की वे गॅलेक्सी, आपण ज्या गॅलेक्सीमध्ये राहतो, तर त्या गॅलेक्सी सारखं ही गॅलेक्सी आहे, अशी स्पायरल. ठीक आहे. तर त्या गॅलेक्सी, आता जी आपली गॅलेक्सी आहे तर ती पण अशीच सर्पिलाकार आहे किंवा स्पायरल आहे. तर ही जी गॅलेक्सी आहे हिचा महाराष्ट्रात शोध लागला पुण्यामध्ये. राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी लावलेला होता. जेम्स वेब टेलिस्कोप आहे, तर त्यांनी त्याच्याद्वारे यांनी शोध लावलेला आहे. आणि तुम्हाला सांगितलं मिल्की वे गॅलेक्सी आपली हिंदीमध्ये त्याला मंदाकिनी म्हणतो, तर त्याच्यासारखीच ही आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव ते देण्यात आलं आहे. नंतर ब्लूबर्ड ब्लॉक सॅटेलाइट. आता हे एक सॅटेलाइट आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की हे आहे खासगी सॅटेलाइट, पण खासगी असूनही ते उडवले आपला जो इस्रो आहे त्यांनी उडवलाय. ठीक आहे. आणि फक्त खासगीच नाही, तर खासगी असलेलं सगळ्यात जडवालं. ठीक आहे. आता सगळ्यात जड जर आहे तर ऑब्व्हियसली कोण उडवणार आहे? आपलं जे इस्रोचं आहे, इस्रोचं एक लॉन्च व्हेकल आहे GSLV MK3 नावाचे एक लॉन्च व्हेकल आहे, तर ते उडवतं. पण हे नाव चेंज करून आता त्यांनी LMV M6 ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रक्षेपक कोणता आहे ते लक्षात ठेवा. लॉन्च व्हेकल आहे LVM M6. ठीक आहे. हे इस्रोचं आहे, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि कंपनी कोणती होती? AST स्पेस मोबाईल. त्याच्यानंतर GSAT-7R. आता हा जो उपग्रह आहे हा इस्रोनी बनवलेला आहे, आणि हा नौदलासाठीचा आहे. ठीक आहे. आपलं जे काय म्हणतात नेव्ही वगैरे आहे त्यासाठी GSAT-7R. त्याच्यानंतर आता हे लक्षात ठेवायची गरज नाही, हा आपण अपयशी झालो होतो तर. त्यानंतर उपग्रह प्रक्षेपण केंद्र किंवा स्पेस लॉन्च स्टेशन, हे म्हणजे आता होप आयलंड आहे आपल्या आंध्र प्रदेशमध्ये, तर तिथे मध्ये हे लॉन्च काय म्हणतात लॉन्च स्टेशन असतं, तर ते काढणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे दुसरं बनणार आहे. भारताच्या इतर कोणते? सतीश धवन स्पेस सेंटर तुम्हाला माहित आहे, श्रीहरिकोटा ते. आणि मग आपण बघितलं होतं धनुष. धनुष कोणाचं? एक प्रायव्हेट वाली कंपनी होती, तर त्या प्रायव्हेट कंपनीचं तर ते मोबाईल होतं, तर त्यांनी जे पहिल्यांदा उडवलं होतं ते पण इथूनच उडवलं होतं. ठीक आहे. ते श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथं आहे, आणि कुलशेखरपट्टणम तामिळनाडू इथं हे बांधकाम सुरू आहे. त्याच्यामुळे हे अजून झालेलं, म्हणजे जर हे पहिले झालं तर हे दुसरं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हेवन 1. आता हे स्पेस स्टेशन आहे, जे व्हास्ट स्पेस नावाची एक कंपनी आहे, ही प्रायव्हेट कंपनी आहे, तर असं पहिलंच बनत आहे स्पेस स्टेशन. ठीक आहे. खासगी असलेलं. त्याच्यानंतर विक्रम 1 हे रॉकेट आहे, हे विक्रम 1 हे भारताचं आहे आणि प्रायव्हेट असतं आहे. ठीक आहे. प्रायव्हेट पहिलं आहे, पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट आहे, हे स्कायरूट कंपनी आहे, तिने बनवलेलं आहे. स्कायरूट कंपनी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता स्पेसमध्ये आपल्याकडे 2 लक्षात ठेवायच्या कंपन्या, कोणती? स्कायरूट कंपनी, आणि मग अशी आपण अग्निबाण आणि हे बघितलं होतं काय त्याला धनुष, तर त्याची कंपनी कोणती आहे ते तुम्ही आठवा आता. त्याच्यानंतर PSLV रॉकेट आहे, ते PSLV रॉकेट आतापर्यंत आपले जे इस्रो आहे तेच बनवत होतं ना. आता जी खासगी कंपनी आहे LNT, म्हणजे लार्सन अँड टर्बो म्हणतात त्याला, LNT कंपनी आहे, आणि एक HAL आहे, हे भारताचंच आहे. तर त्या दोघांनी मिळून हे बनवलेलं आहे HAL. ठीक आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टर्बो त्यांनी मिळून हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर वायुपुत्र इलेक्ट्रिक रॉकेट. आता हा जो रॉकेट आहे हा स्पेस किड्स इंडिया चेन्नई
तर त्यांनी बनवलेला आहे, म्हणजे हे छोट्या पोरांसाठीच अंतराळ तंत्रज्ञान वगैरे उपलब्ध करून देण्यासाठी वगैरे हा आहे वायुपुत्र इलेक्ट्रिक रॉकेट. म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही हे तीन आहे. ठीक आहे, आपण एकदा वाचून घ्या. भारतातील पहिले शालेय अंतराळ केंद्र राखी नवा रायपूर छत्तीसगड जिल्ह्यात आहे. फक्त एकदा वाचून घ्या, उगाच म्हणजे रिस्क नको म्हणून. आणि EO2 उपग्रह हा पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले ते कोणते होते ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे पण संपलेले आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर 2025 चे. आता ह्याच्यात पहिलं आहे इस्टिक 2025. आता हे पण खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की आपल्याला माहित आहे की एक इंडियन सायन्स काँग्रेस होत होती, जिथे जे आपल्या भारतातले जे सायंटिस्ट वगैरे आहेत तर ते एकत्र येत होते आणि काहीतरी नवीन काही गोष्टी आल्या त्या सांगत होते. ठीक आहे, तर त्याच्या जागी त्यांनी फक्त आता नाव चेंज केलं भारताने. काय ते इंडियन सायन्स काँग्रेसचं नाव चेंज करून त्यांनी आता इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह असं ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं आणि ठीक आहे, दिल्लीमध्ये उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पहिलेच होतं. ठीक आहे, त्यानंतर आता बघा लक्षात ठेवा, हे ESTICI जे आहे ते तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे इंडियन सायन्स काँग्रेस तर त्याच्या जागी आलेला आहे. आणि ह्याच्यात काही नवीन उपक्रम आलेले होते बघा, त्याचे मोदीजी ती 3 चिप दाखवत आहेत, दिसत त्याच्यापैकी एक चिप आहे हे QSIP चिप आहे, दुसरी 25 क्युबिट QPI चिप आहे आणि ही एक आहे ही नेक्स्कार 19 नावाची चिप आहे. ह्या तीनही आपल्याला माहिती पाहिजे, कारण की हे दाखवल्या गेलेल्या आहेत आणि याचं उद्घाटन पण झालेलं आहे, तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता QSIP चिप काय आहे की ही क्वांटम सुरक्षा समाधान किंवा हार्डवेअर बेस्ड क्वांटम सिक्युरिटी सोल्युशन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा क्वांटम साठी आहे, ह्या दोन्ही आहे क्वांटम साठी आहेत. तर हे क्वांटम कम्प्युटिंग चिप आहे आणि ही एक QSIP चिप आहे, ही जे सिक्युरिटीसाठी म्हणजे जे क्वांटम सिक्युरिटी आहे त्यासाठी ही चिप आहे QSIP. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कार 19. आता ही एक जास्त महत्वाची गोष्ट आहे, पण ह्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे नेक्स्ट कार 19 आहे हे कर्करोगासाठी आहे. कार 19 कर्करोग, कार 19 कर्करोग, कार 19 कर्करोग, एवढं लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. ठीक आहे, आता ही थोडीशी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, तर ती जास्त काही सांगत बसत नाही मी तुम्हाला. ठीक आहे, जाऊ सांगून देतो. आता बघा आपलं एक टी सेल आहे बघा, टी सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, तर ती आपल्या बॉडीतून त्या टी सेल्स काढल्या जातात. त्यानंतर कार त्याला शिकवतं, कार म्हणजे काय कायमेरिक अँटीजेन रिएक्टर, त्या टी सेलला शिकवतं, ते परत आपल्या बॉडीत टाकलं जातं. ठीक आहे, रक्ताद्वारे. तर त्याच्यानंतर ते जे कॅन्सरचे सेल असतात तर त्यांना ते मारतं. ठीक आहे, एवढी सिंपल टेक्नॉलॉजी आहे, तर ती कर्करोगाला मारण्यासाठी आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनल क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप. आता हा जो मायक्रोस्कोप आहे हा IIT मुंबई येथील पिकवेस्ट ग्रुप ह्यांनी बनवलेला होता. ठीक आहे, आता ह्याचं काम काय, सामान्य तापमानावर नॅनो स्केल रिझोल्युशन वर चुंबकीय क्षेत्रांचे चित्रण करणे, बस एवढंच याचं काम आहे. तर खूप जास्त काही मला महत्वाचं वाटत नाही, तर ते एकदा वाचून घ्या न सोडून द्यायला. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वांटम फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीज. आता आपण मगाशी बघितलं होतं जे भारताचं जे क्वांटम मिशन आहे तर त्याच्यामध्ये 4 ठिकाणी ते वेगवेगळे जे थेमॅटिक हब्स बनत आहेत, टी हब्स आपण मगाशी बघितले होते. तर त्याच्यापैकी एक मुंबईचं कोणतं बघितलं होतं आपण, फक्त मुंबईसाठी लक्षात ठेवलं होतं. एक सेन्सिंग आणि कसं मेट्रोलॉजीचं होतं, सेन्सिंग आणि मेट्रोलॉजीचं. तर तेच इथे दिलेले आहेत, बाकी काही एक्स्ट्रा नाही आहेत, सेम आहे. ठीक आहे, ते वाचून घ्याल तुम्ही. त्याच्यानंतर म्हणजे फक्त थोडेफार नाव इकडे तिकडे झालेले आहेत, चेंज झालेले आहेत, पण बाकी सेम आहे, दोनपैकी कोणती एक पाठ केले तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर झोहो. आता झोहो ही कंपनी आपलं जसं ईमेल वगैरे असतात तर त्याच्यासारखी, जे जीमेल वगैरे असतात तर त्याचं जे भारताचे सगळे मेल किंवा जो पण डेटा आहे भारताचा, तर तो सगळा डेटा आपण नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर तिथे टाकून ठेवलेला आहे. तर त्यांनी आता तो जो पूर्ण डेटा आहे तो झोहोने विकसित केलेल्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित केलेला आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. तर हे झोहो कंपनी काय एक सास सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस, तर ते बनवणारी भारतीय कंपनी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही झोहो कंपनी. आणि हे अत्तराई ऍप, तर त्यांनी हे अत्तराई ऍप पण नवीन काढलेलं आहे, तर ते मेसेजिंग ऍप आहे. ठीक आहे, तर हे अत्तराई ऍप म्हणजे ती वेगळी गोष्ट झाली आणि ही एक वेगळी झाली गोष्ट, पण ते दोन्ही झोहोनीच बनवलेले आहे. ठीक आहे, कुठे आहे, चेन्नईमध्ये कंपनी आहे झोहो कॉर्पोरेशन. हे सास बनवणारी कंपनी आहे, तुम्हाला सांगितलं मुख्यालय चेन्नईमध्ये आहे आणि श्रीधर वेंबू आणि टोनी थॉमस यांनी मिळून बनवली होती. ठीक आहे, हे एकदा वाचून घ्या, बाकीचे नाव वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्याच्यानंतर मैत्री 2. आता मैत्री 2 आपल्याला माहिती आहे, मैत्री नावाचे एक काय त्याला काय म्हणू शकतो त्याला संशोधन केंद्र होतं, कुठं ते अंटार्क्टिकामध्ये होतं. तर त्याच्या अगोदर आणखी एक गंगा होतं, मैत्री आणि भारती हे नावाचे 3 आधी होते. ठीक आहे, अजूनही 1-2 चालू आहेत, तिथले सगळे चालू नाही आहेत. तर त्याच्यानंतर आता मैत्री 2 आलेलं. ठीक आहे, मैत्री 2 आलेलं, तर हे मैत्री 2 कुठं ऑब्व्हियसली अंटार्क्टिकामध्येच असणार आहे. तर हा प्रकल्प NCPOR ने चालवला जात आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. मैत्री 2 हे अंटार्क्टिका संशोधन केंद्र आहे आणि भारताचे बाकीचे पण आपल्याला माहिती पाहिजे, कुठं जे गंगोत्री आहे, मैत्री आहे आणि भारती आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, कुठं अंटार्क्टिका आहे, आर्टिक वाले वेगळे आहेत. ठीक आहे, त्यानंतर हेल्थ रिलेटेड सगळे इथं बघून घेऊ. तर ट्रिपल एलिमिनेशन. आता मालदीव नावाचा एक देश आहे, तर त्यांनी
3 रोगाला पूर्ण एलिमिनेट केले. कोणते कोणते? हिपॅटायटिस बी, HIV आणि सिफिलस. आता हिपॅटायटिस बी ह्याला लेटेस्ट काय म्हणतात निर्मूलन केल्याचं WHO घोषित केलं. त्याच्या अगोदर HIV आणि सिफिलस यांना त्यांनी निर्मूलन केलं होतं. कोणी? मालदीवनी. ह्या 3 लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लीपिंग सिकनेस. आता हा एक आजार आहे. तर हा आजार जे परजीवी किंवा पॅरासाइट्स म्हणतो आपण त्याला, कोणते? ट्रायपोसोनोमा ब्रुसेई नावाचे पॅरासाइट असतात, तर त्याच्यामुळे होतो. तर हे से नावाची माशी असते. से नावाची माशी असते, तर तिच्याद्वारे हा पसरतो. आणि जो एक काय स्लीपिंग सिकनेस निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे, लक्षात ठेवा. आणि ही जी स्लीपिंग सिकनेस आहे हिला पूर्ण सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन करणारा केनिया हा 10वा देश ठरलेला आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवू नका, फक्त केनिया लक्षात ठेवा. जो NTD आहे, निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे, हे लक्षात ठेवा. आता दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग म्हणजे काय असतो? की ज्याला जनरली सरकार किंवा कंपन्या वगैरे पण आहे त्या निग्लेक्ट करतात किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण की त्या म्हणजे जनरली जे गरीब लोक आहेत तर त्यांना वगैरे होत असतो. ठीक आहे. तर ते हे लक्षात ठेवा, हा निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे, स्लीपिंग सिकनेस. त्याच्यानंतर रुबेला निर्मूलन करणारा आग्नेय आशिया याच्यामधील 6वा देश नेपाळ ठरलेला आहे. ठीक आहे. आता रुबेला काय? हा एक व्हायरल डिसीज आहे. रुबेला पण त्याला रुबेला व्हायरस म्हणतो आपण, आणि त्याला मराठी किंवा इंग्लिशमध्ये आपण मिझल्स किंवा गोवर पण म्हणतो. ठीक आहे. जर्मन गोवर वगैरे म्हणतो. तर रुबेला हा व्हायरस आहे. त्याच्यानंतर ट्रॅकोमा निर्मूलन करणारा 26वा देश झालेला आहे फिजी. तर खूप जास्त लक्षात ठेवू नका, फक्त ट्रॅकोमा हा डोळ्यांचा आजार असतो, तर तेवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे ट्रॅकोमा विषयी मी आणखी पुढे सांगितलेलंच आहे, तर तिथे आपण बघू घेऊ. त्यानंतर नॅफिथ्रोमायसिन. आता हा नॅफिथ्रोमायसिन, आता तुम्ही अझिथ्रोमायसिन वगैरे ऐकलं असेल, तर ते आपण बऱ्याचदा काय तब्येत वगैरे बिघडली, सर्दी वगैरे झाली तर तेव्हा घेतो. तर तो कधी घेतो? जेव्हा आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर. ठीक आहे. पण ते म्हणजे दुसऱ्या देशांनी शोध लावलेले असतात ते. आता भारताने पण शोध लावलेला आहे अँटीबॅक्टेरियलचा. ठीक आहे. किंवा तर त्याला अँटीबायोटिक म्हणतो, मायक्रोलाइट अँटीबायोटिक. तर भारताने शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा, नॅफिथ्रोमायसिन. ठीक आहे. त्याच्यानंतर कुष्ठरोग. आता कुष्ठरोग मगाशी पण तुम्हाला सांगितलं लेप्रसी, महाराष्ट्राने त्याला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेला आहे. मगाशी आपण कशासाठी बघितलं होतं? चिली नावाचा देश आहे, तर त्यांनी त्याचं निर्मूलन केलं होतं. ठीक आहे. तेवढं आपण लक्षात ठेवलं होतं मगाशी. आता कुष्ठरोग आहे, त्याला आता महाराष्ट्राने पण अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे. अधिसूचित रोग म्हणजे काय? की ज्याला जे बाकीचे सगळ्या संस्था असतात, हॉस्पिटल्स वगैरे, तर त्या सगळ्या लोकांना, जे आपली सरकार आहे, सरकारला सांगावं लागतं की आमच्याकडे एवढे पेशंट्स आले होते त्याचे. ठीक आहे. आणि मग अशी अजून एक गोष्ट सांगितली होती, काय कर्करोग किंवा कॅन्सर. तर कॅन्सर कोणत्या राज्यांनी अधिसूचित रोग म्हणून घोषित केला होता ते तुम्हाला आठवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राने कुष्ठरोगाला हे सांगितलं तुम्हाला, कशामुळे होतो? मायक्रोबॅक्टेरियम रेपी, हे पण मग झालेलं आहे आपलं. महाराष्ट्राचे उद्दिष्ट काय ते एक लक्षात ठेवून द्या. 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. ठीक आहे. 2027 पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत. त्याच्यानंतर बिरसा 101. आता हा सिकलसेल रोगासाठी आहे, आणि हे भारतातील पहिली स्वतःशी क्रिस्पर आधारित जीन थेरपी करण्यात आलेली आहे, बिरसा. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, बिरसा हे सिकल सेल साठी आहे. त्याच्यानंतर पोलिओ उद्रेक संपवणारा देश कोणता? इंडोनेशिया आहे. पोलिओ उद्रेक संपलेला आहे. आता तिथं काय झालं होतं की म्हणजे पोलिओ तर जवळपास नष्ट झालाच होता, पण कसं आपण दो बूंद जिंदगी की घेतो ना, तर कधी कधी त्याच्यामध्ये ते लाईव्ह ॲटेन्युएटेड असतात. बरोबर. लाईव्ह ॲटेन्युएटेड म्हणजे की त्याच्यामध्ये एकदम काय म्हणतात, एकदम वीक झालेले, एकदम काय म्हणतात त्याला, कमजोर झालेले व्हायरस असतात. तर ते ते कधी कधी ऍक्टिव्ह होऊन जातात. ठीक आहे. तर ते ऍक्टिव्ह झाल्यावर त्याला, त्या पर्सनला किंवा त्या व्यक्तीला परत पोलिओ होतो. ठीक आहे. तर त्याला म्हणतात टाईप 2 चा पोलिओ. ठीक आहे. ह्या टाईप 2 चा पोलिओचा उद्रेक इंडोनेशियामध्ये झाला होता, तर तो आता नष्ट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर देशातील पहिली कॅन्सर टिश्यू बँक IIT मद्रासमध्ये आहे. टिश्यू बँक म्हणजे तिथं जे कॅन्सरचे लोक आहेत, तर त्यांना जे काही टिश्यू वगैरे जातात, त्यांचं ते सगळं जो डेटा वगैरे आहे, तर तो तिथं एकत्र होणार आहे. कुठं? IIT मद्रासमध्ये. आणि देशातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक. आता इथं डेंटिस्ट किंवा दातांचं काही नाव दिलेलं नाहीये, तर ते आपल्या लक्षात राहू शकत नाही, म्हणून हे लक्षात ठेवा, सेंट्रल टिश्यू बँक हे दातांच्या आरोग्यासाठी आहे. ठीक आहे. आता इथे पण काय होणार की दातांच्या आरोग्याचं जेवढं काही डेटा वगैरे सगळं सेंटर काय त्याला, सगळे जे जेनेटिक्स किंवा जे पण बाकी काय असेल ते सगळं इथं माहिती एकत्र करतील. ठीक आहे. मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस दिल्ली इथं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गो रेड फॉर डिस्लेक्सिया कॅम्पेन. आता डिस्लेक्सिया नावाचा पण एक आजार आहे, तर हा जागतिक स्तरावरची मोहीम दरवर्षी, म्हणजे हा थोडासा काय झाला, लर्निंग डिसेबिलिटीचा रोग आहे. ठीक आहे. म्हणजे अध्ययन अक्षमता थोडीशी असते, तुम्ही लवकर लवकर तुम्हाला लक्षात येत नाही, तर ते तो पूर्ण म्हणजे नष्ट करण्यासाठीच ही कॅम्पेन आहे. तर 2025 ला दिल्ली इथे वॉक फॉर डिस्लेक्सिया झाली होती, तर खूप जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर
थोरियम मोल्टन सॉल्ट न्यूक्लिअर रिएक्टर. आता थोरियम आपल्याला माहिती आहे भारतामध्ये कुठं सापडतो आठवतंय का? भारतामध्ये ते आपलं जे हे समजा भारताचा हा साऊथ इंडिया आहे, ठीक आहे. तर इथं केरळ आणि इथं आजूबाजूला एक रेती असते, तर त्या रेतीचं नाव काय म्हणतात आपण त्याला? मोनाझाईट सँड म्हणतो. त्या मोनाझाईट सँड मध्ये आपल्याला थोरियम सापडतं. आणि आता जे काय म्हणतात त्याला, भारताने भारतामध्ये न्यूक्लिअर प्रोग्राम चालू आहे, तर त्याची जी थर्ड स्टेज आहे, तर आपल्याला त्या थर्ड स्टेज मध्ये थोरियम अचीव करायचं, इथपर्यंत जायचं, पण अजून आपण अचीव करू शकलो नाही. ते अचीव कोणी केलेलं आहे? चीननी, ठीक आहे. तर चीननी थोरियम मोल्टन सॉल्ट न्यूक्लिअर रिएक्टर बनवलेला आहे. हा जगातील पहिलाच देश बनलेला आहे, ठीक आहे. भारताने बनवलेला, तर भारताला जे न्यूक्लिअर एनर्जीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायची गरज पण पडणार नाही कधीच, ठीक आहे. पण भारत अजून थोरियमची टेक्नॉलॉजी आलेली नाही आहे, ठीक आहे. तर ठिकाण कोणते? चीन आहे. यात पाण्याऐवजी वितळलेले क्षार मोल्टन सॉल्टचा वापर होणार आहे. आता थोरियमचा वापर न्यूक्लिअर एनर्जीसाठी डायरेक्ट करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण आधी युरेनियम मध्ये ह्या जे थोरियमला आहे ते कन्व्हर्ट करत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात थोरियमचा साठा वगैरे तुम्हाला सांगितला. केरळ आणि ओडिसामध्ये मोस्टली सापडतं मोनोझाईट वाळू आहे, तर ती आपण म्हणजे जिओग्राफीमध्ये हे करत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्राय फर्मेंटेशन MSW प्लांट. आता ड्राय फर्मेंटेशन MSW म्हणजे काय? म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, म्हणजे जे पण घाण कचरा वगैरे निघतो, तर तो सॉलिड वेस्ट वाला आहे, ठीक आहे. तर हा जो वेस्ट आहे, तर ह्याला म्हणजे ड्राय फर्मेंटेशन तिथं करायचं आहे. आणि हा प्रकल्प भारतात पहिल्यांदा कुठं होत आहे? भांडेवाडी, नागपूर इथं, ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. जो ऑर्गॅनिक वेस्ट असतं, जिथून जे आपल्या याच्यातून सेंद्रिय वेस्ट किंवा सेंद्रिय कचरा पूर्ण त्या शहराचा, तर तो कन्वर्ट करायचा आहे, ठीक आहे. भांडेवाडी, नागपूर इथं. त्याच्यानंतर कंपनी कोणती आहे फक्त एकदा वाचून घ्या, वाटत नाही ते विचारतील. त्याच्यानंतर मॅपल्स ऍप. आता हे जे ऍप आहे, हे मॅप माय इंडिया या कंपनीने स्वदेशी नेव्हिगेशन ऍप चालू केलेले आहे. जसं जीपीएस द्वारे गुगल मॅप चालतं, तसंच आता हे मॅपल्स इंडिया चालणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम. आता ह्याला हनोई करार पण म्हणतात, कारण की तो हनोई मध्ये साईन झाला होता. आणि इथं आता बाकीच्यांसाठी पण जे बाकी देश आहेत सगळ्यांसाठी हा साईन करायसाठी खुला करण्यात आलेला आहे. तर हा जगातील पहिला असा सायबर क्राईम विरुद्धचा करार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते डायरेक्ट विचारू शकतात की हनोई करार कशासाठी आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हनोई करार सायबर क्राईम साठी. त्याच्यानंतर प्रोजेक्ट वॉटरवर्थ. आता हा जो प्रोजेक्ट आहे, हा 50 किलोमीटरचा इंटरनेट सब सी म्हणजे समुद्राच्या खालून आलेला केबल प्रकल्प आहे, ठीक आहे. आणि हा जगातील सर्वात लांब आहे. कोणती कंपनी आहे? मेटा कंपनी आहे. आता हे बाकी देश लक्षात ठेवायची गरज नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नॅनो बनाना नावाचे AI फोटो एडिटिंग टूल, हे गुगलने काढलेलं आहे. नॅनो बनाना, छोटा बनाना, ठीक आहे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी AI चे चॅटबॉट आहे, ते बेबी ग्रोक आहे. त्याच्यानंतर भारताची पहिली ड्रोन सिटी. आता हे लक्षात ठेवा, असं जनरली विचारतात की पहिलं ड्रोन सिटी, पहिलं हे न पहिलं ते काय आहे ते विचारतात. तर पहिली ड्रोन सिटी कुठे आहे? ओरवांकल इंडस्ट्रियल नोड, हे कुर्नूल आंध्र प्रदेशमध्ये. कुर्नूलला एवढं लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवायची नाही. कुर्नूल आंध्र प्रदेश एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर स्पेस सिटी बघायला गेलं तर हे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथं आहे, अंतराळ क्षेत्रासाठी. म्हणजे तिथं सगळं त्याच्या म्हणजे त्याच्या रिलेटेड स्पेस रिलेटेड तिथं सगळं मिळणार तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर भारताची पहिली क्वांटम सिटी आहे, ही बंगळुरू येथील हेसरघट्टा इथे उभारण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा हे पण, ठीक आहे. हे जे पहिलं वगैरे आहे ना, हे जनरली विचारत असतात. पहिली क्वांटम सिटी, पहिली ड्रोन सिटी, पहिली AI सिटी, पहिलं AI गाव, ते सगळं विचारतात, ठीक आहे. ते आपल्याला चांगलं करायचं आहे. त्याच्यानंतर सिलिकॉन कार्बाइड प्रोजेक्ट, हे भारतातील पहिली आहे, ठीक आहे. हे भुवनेश्वर, ओडिसा. तर हे मला वाटत नाही विचारतील, पण ठीक आहे, वाचून घ्या. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं कोणतं? आपण ऑगस्ट सप्टेंबर 2025 चे. आता ह्याचे जे स्पेस रिलेटेड होते, ते आपण मगाशी जे बघितलं होतं, तर त्या सगळे मिक्स झाले होते, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरचे, तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे ऑप्टिकल अणुघड्याळ. आता ही खूप जास्त महत्वाची आहे, कारण की आतापर्यंत आपण जे सेकंद मोजत होतो, जे आपण मिनिटचा जो 60वा भाग सेकंद मोजतो, तर तो परफेक्ट नाही आहे असं म्हणणं झालेलं. आणि त्याच्यानंतर आता परत एक नवीन परफेक्ट डेफिनेशन आलेली आहे, पण ते अजून आपण अडॅप्ट केलेली नाही आहे. तर परफेक्ट काय? जे ऑप्टिकल अणुघड्याळ आहे, तर त्याच्याद्वारे आपल्याला परफेक्ट सेकंद मिळालेला आहे. त्याच्या अगोदर आपण सीझियम द्वारे आपण जो अणुघड्याळ त्याच्यामध्ये मोजत होतो, ठीक आहे. सीझियम 133 द्वारे आपण ते जो सेकंद आहे तो मोजत होतो, ठीक आहे. तर शास्त्रज्ञांनी आतापर्यंतची अणुघड्याळाची आतापर्यंत सगळ्यात अचूक वेळ मोजलेली आहे. आता त्याच्यामुळे 2030 पर्यंत ते सगळं रिडिफाईन वगैरे करतील, अजून केलेलं नाहीये, ठीक आहे. सध्याची वाक्य काय? सीसीएम 133 द्वारे उत्सर्जित होणारा मायक्रोवेव्ह रेडिएशनची ब्ला 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 चक्रे एवढी म्हणजे 1 सेकंद. फक्त एवढं, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण सीझियम 133 वापरत असतो. आता हे अणुघड्याळ आहे, तर ह्या अणुघड्याळाचा 1995 ला लुईस एसेन यांनी शोध लावला होता. तर ही पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, ठीक आहे. लुईस एसेन
लुईसेसिन हे नाव लक्षात ठेवा, हे विचारू शकतात, खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सिझियम, रुबिडियम ह्यासारखे जे अणू असतात त्यांचा वापर होतो तर ते हे पण विचारू शकतात की कोणते कोणते आपण अणू वापरू शकतो. हे दोन अणू ह्या दोन याचं नाव लक्षात ठेवा, सिझियम आणि रुबिडियम. आणि मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी ह्याच्यामध्ये मोजले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा, मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी किंवा त्याला आपण अणूंची कंपनी म्हणतो. त्याच्यानंतर ऑप्टिकल अणुघड्याळ बघायला गेलं तर हे जे घड्याळ आहे ते ह्याच्यापेक्षा जास्त अचूक असतं हे, आणि ह्याच्यामध्ये ह्याची जी चक्रे दिली आहेत त्याच्यापेक्षा जास्त चक्रे ह्याच्यामध्ये होतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे एकदम अचूक उत्तर निघतं. त्यानंतर स्ट्रॉन्टियम आणि इट्रियम. ठीक आहे, स्ट्रॉन्टियम आणि इट्रियम लक्षात ठेवा, हे तर असे थोडेसे वेगळे नाव आहेत, ते आपल्या लक्षात राहूनच जातील. स्ट्रॉन्टियम आणि इट्रियम तर ह्यांच्यासारख्या अणूंचा वापर होतो. इथं सिझियम आणि रुबिडियम होता. त्यानंतर इथं ऑप्टिकल किंवा लाईट प्रकाश जे लाईट किंवा ऑप्टिकल जे काही असतं तर त्याची फ्रिक्वेन्सी इथं मोजतात. इथं मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी मोजली जाते. ठीक आहे, नंतर विक्रम 32-1. आता हे पण एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, भारताने याच्या म्हणजे मायक्रो प्रोसेसर मध्ये खूप प्रगती करत आहे. तर भारताने पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा 32 बीटचा पहिलाच काय म्हणतात त्याला मायक्रो प्रोसेसर तयार केलेला आहे. कशासाठी, जे आपलं लॉन्च असतं, लॉन्च व्हेकल वगैरे असतं अंतराळ उड्डाणातील ऑनबोर्ड संगणकासाठी. ठीक आहे, जे उड्डाण जेव्हा होतं ना त्यावेळेस संगणकातून तुम्ही काम करता, तर त्याच्यासाठीच हे विक्रम मायक्रो प्रोसेसर आहे. आणि त्याच्यासारखंच आणखी केले कल्पना मायक्रो प्रोसेसर. हे दोन्ही वेगळे आहे, सोबतच आपण काढलेले आहेत, पण हे कशासाठी आहे, उपग्रह आणि अवकाशीय उपकरणे नियंत्रित करण्यासाठी. म्हणजे तुम्ही जेव्हा हे प्लेस करता, काय त्याला लॉन्च व्हेकल जेव्हा तुम्ही वरती पाठवता तर त्यावेळेस हे लागणार, पण जेव्हा ते वरती जाईल यान तर त्यावेळेस हे लागणार. ठीक आहे, कल्पना. त्याच्यानंतर भारतातील पहिले AI टाउनशिप. आता हे कुठं बिदाडी नाव, अरे यार हे संपलेलं आहे पेन्सिलची चार्जिंग, तर एकच सेकंड. ठीक आहे, तोपर्यंत आपण हे करून घेऊ. आता भारतातील पहिले AI टाउनशिप कुठे, बिदाडी बंगळूर इथे आहे. ठीक आहे, बिदादी हे टाउनशिप होणार आहे. म्हणजे इथे काय AI रिलेटेड सगळं एकत्र करून ते एक पूर्ण सिटी बनवतील. ठीक आहे, तर तिथं सगळे जे इंडस्ट्री वगैरे तिथे एकत्र येतील AI रिलेटेड. ठीक आहे, तर आता इथं काही गोष्टी आहेत. भारतातील पहिले AI आधारित हे गाव आहे, एक व्हिलेज, हे सातनवरी आहे. हे सगळं लक्षात ठेवा, एकत्र करून दिलेलं आहे तुम्हाला इथं. हे गाव किंवा व्हिलेज हे सातनवरी, नागपूर, महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, सातनवरी गाव लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर शहर बघायला गेलं तर लखनौ उत्तर प्रदेशचं आहे. AI आधारित शहर हे लखनौ उत्तर प्रदेश. AI आधारित सेज हे नवा रायपूर छत्तीसगड मध्ये आहे. ठीक आहे, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, हे नवा रायपूर छत्तीसगड मध्ये आहे. शहर बघायला गेलं तर लखनौ उत्तर प्रदेश मध्ये आहे. गाव बघायला गेलं तर सातनवरी. ठीक आहे, आणि हे जे टाउनशिप बघायला गेलं हे कुठं, बिदाडी. त्याच्यानंतर CRIB ब्लड ग्रुप. आता हा जो ब्लड ग्रुप आहे, ह्याला CRIB चा फुल फॉर्म काय, क्रोमर इंडिया बँगलोर ब्लड ग्रुप. आता हा जो ब्लड ग्रुप आहे हा नवीन सापडलेला कर्नाटकमध्ये कोलारमध्ये. ठीक आहे, तर हे आपल्याला माहित पाहिजे, नवीन सापडलेला म्हणून. फक्त याच्यात एवढं लक्षात ठेवायचं की ही जी क्रोमर रक्तप्रणाली आहे ही कर्नाटकमध्ये कोलार इथं सापडलेली आहे, आणि म्हणजे हा भारतात पहिल्यांदा सापडलेला आहे. तर हे फार एकदम दुर्मिळ आहे, खूप जास्त दुर्मिळ. आपल्याला वाटत होतं की O निगेटिव्ह दुर्मिळ असेल, पण त्याच्यापेक्षा पण दुर्मिळ, सॉरी, आपल्याला माहिती आहे की AB निगेटिव्ह सगळ्यात जास्त दुर्मिळ आहे, त्याच्यापेक्षा पण दुर्मिळ हे क्रोमर आहे. ठीक आहे, आता ही लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट प्रतिजनांवर किंवा अँटीजेनवर आधारित वर्गीकरण केले जाते. तर हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, आणि हे पण जास्त लक्षात ठेवायची नाही, फक्त लक्षात ठेवा की कर्नाटकमध्ये कोलार इथं सापडली आहे. त्याच्यानंतर HDV. आता HDV म्हणजे हिपॅटायटिस डी व्हायरस. आता जो WHO आहे त्यांनी HDV ला कर्करोगास कारणीभूत असलेला विषाणू म्हणून वर्गीकृत केलेले आहे. काय, कर्करोगास कारणीभूत. मग अशी आपण HPV बघितला होता, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. ठीक आहे, तर तो वेगळा, आणि HDV हा हिपॅटायटिस नाहीये, हा हिपॅटायटिस डी आहे, तो ह्युमन पॉप्युलोमा होता. तर हिपॅटायटिस डी आहे हा फक्त हिपॅटायटिस बी ची लागण ज्यांना झालेली असते त्यांनाच हा हिपॅटायटिस बी होतो. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. तर याला यकृताचा किंवा लिव्हरचा संसर्गजन्य आजार म्हणतो, आणि असं पण हे आपण सायन्समध्ये करतच असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर एडफॅल्सिवॅक्स नावाची एक लस आहे, तर ही मलेरियासाठी भारताने बनवलेली आहे. ठीक आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विकसित केलेली आहे, ही संपूर्ण स्वदेशी असलेली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, एडफॅल्सिवॅक्स मलेरियासाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर मलेरिया काय असतो ते तुम्ही वाचूनच घेता, स्टॅटिकचा पार्ट आहे तो. नंतर लंपी स्किन डिसीज म्हणजे काय असतात की जे गाई ढोरं बैल वगैरे असतात तर त्यांच्या शरीरावर असे काही लंप्स येतात. ठीक आहे, तर म्हणून त्याला लंपी म्हणतात. तर हे लंपी स्किन डिसीज आहे, पुण्यामध्ये संसर्ग झाला होता. तर म्हणून लक्षात ठेवायचं आहे, हा काय गाई आणि म्हशींना होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य किंवा व्हायरल आजार आहे. तर हा व्हायरस आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर रुबेला मुक्त होणारा नेपाळ, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं यार,
त्यानंतर भारतातील पहिले संपूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणतं आहे? केरळ. आपल्याला माहित असतं की नॉर्मली साक्षर राज्य पहिलं केरळ आपण वाचत असतो, हे डिजिटली झालेलं पण केरळच आहे. ठीक आहे. त्यानंतर एआय मंत्री नियुक्त करणारी जगातील पहिला देश, हे खूप जास्त महत्वाची फॅक्ट आहे. अशा प्रकारे विचारत असतात. आता हा देश कोणता आहे? अल्बेनिया. ह्यांनी डायला नावाची एक महिला एआय मंत्री नियुक्त केली होती. त्याच्यानंतर त्यांनी घोषित केलं की डायला प्रेग्नेंट पण आहे, त्यासाठी तिला सुट्टी पण दिली होती डायलाला. ठीक आहे, अल्बेनियानी. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे, अल्बेनिया. त्याच्यानंतर NICU PG. NICU PG म्हणजे काय? जे निकेल, तांबे आणि प्लॅटिनम. तर त्याचं आपल्याला पहिलंच एक पूर्ण मोठा साठा भेटलेला आहे सल्फाइड बेस. कुठं 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 भालुकोना दामिनीय ब्लॉक. कुठं? महासमुंड जिल्हा आहे छत्तीसगड मधील. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, महासमुंड जिल्हा छत्तीसगड मध्ये. त्याच्यानंतर सौर ऊर्जा निर्माण, ही आता ह्याच्यामध्ये भारताने जपानला मागे टाकलं आणि जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्माता देश बनलेला आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी त्याच्यानुसार. तर हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. भारत जपानला मागे टाकून तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्माता देश बनलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशल रिलेटेड, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे प्रत्युष दुर्बीण. आता ही जी दुर्बीण आहे ही आपण चंद्राच्या दूरच्या बाजूवर, जी फार साइड ऑफ मून आहे तर तिथे ठेवण्याची योजना आहे, आणि ही अजून ठेवलेली नाही, अजून लॉन्च केलेली नाही, फक्त प्रपोज्ड आहे. ठीक आहे, प्रत्युष दुर्बीण रमन रिसर्च इन्स्टिट्यूट हे करत आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे कसं असणार आहे, ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या पासून इथं चंद्र आहे, चंद्राचा जो दुसरीकडचा साईड आहे जो आपल्याला कधी दिसत नाही, त्याच्या साईडला इथे ही प्रत्युष दुर्बीण ठेवण्याचा विचार चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍस्ट्रोसॅट, आता ह्याला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, आणि ही आपली पहिली टेलिस्कोप ऑब्झर्वेटरी किंवा खगोलशास्त्रीय वेधशाळा होती. ठीक आहे, स्पेस टेलिस्कोप ऑब्झर्वेटरी, इथं स्पेस लिहिलेलं नाही, लिहून टाका. त्यानंतर ओफेक 19 नावाचा उपग्रह आहे हा, आणि जुपिटर स्पेस कॅमेरा, तर हे इस्रायलने लॉन्च केले होते. कशासाठी? गुप्तचर उपग्रह म्हणून. ओफेक आणि ज्युपिटर स्पेस कॅमेरा. आता कॅमेरा आहे तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की जो स्पाय कॅमेरा आहे असं. ठीक आहे, स्पाय कॅमेरा आहे, ज्युपिटर स्पेस कॅमेरा आणि ओफेक. ठीक आहे. त्याच्यानंतर नदीन उपग्रह, आता हा उपग्रह चीनचा आहे, लक्षात ठेवा, म्हणजे सॉरी चीन नाही, इराणचा आहे, तर इराण विषयी वगैरे विचारू शकतात ते. त्याच्यानंतर होप मोहीम आणि मित्रा मोहीम. आता मित्रा मोहीम आपण मगाशी बघितलं होतं, स्टार्टिंगलाच बघितलं होतं बघा, पहिल्याच ह्याच्यात मित्रा मोहीम. ठीक आहे, शिक्षण मित्रा, हे शिक्षण मित्र आहे, इथं मित्र मोहीम पाहिजे, मिशन मित्र पाहिजे ते, शिक्षण नाही मिशन. मिशन श कसा असतो? असा असतो का? नाही, असं असतो मिशन, जसं काय असेल, मिशन मित्र. ठीक आहे. तर कुठे गेलं ते मिशन मित्र, आणि जे हे होप मोहीम आहे, तर हे दोन्ही कशासाठी आहे? हे दोन्ही आपलं तिथं जे आपलं लडाखमध्ये जे लोक आहेत, लोक म्हणण्यापेक्षा जे अंतराळवीर आहे, तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे दोनच्या दोन्ही. ठीक आहे. इस्रोचं आहे लडाखमधील जे अंतराळ, आपले जे गगनयान मिशन आहे, तर त्या कार्यक्रमाअंतर्गत जे मानवी अंतराळ उड्डाण आपण करणार आहोत, तर त्याचा एक भाग म्हणून हे केलेलं आहे, होप मिशन आणि मित्रा मोहीम, हे दोन्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर घी सॅटकॉम. आता हा जो घी सॅटकॉम म्हणजे काय? गिली कॉन्स्टलेशन आहे, हा चीनचा आहे, जे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे तर त्याच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, घी सॅटकॉम हा एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर लिप वन, हे ध्रुव स्पेस, भारताची जी प्रायव्हेट कंपनी आहे, तर तिचं हे लिप वन नावाचं पहिलं व्यावसायिक उपग्रह मिशन आहे. मला खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इरिस नावाचं एक रॉकेट आहे, हे ऑस्ट्रेलियाचं पहिलं आहे, म्हणजे लक्षात ठेवा भारताचं किती आधी पहिलंच निघालेलं. त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलिया एवढं डेव्हलप कंट्रीज असून त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, इरिस रॉकेट हे ऑस्ट्रेलियाचे पहिले स्वदेशी रॉकेट आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 2025ला हा ब्लड मून आलेला होता, हा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, कारण की हा आतापर्यंतचा म्हणण्यापेक्षा जेवढे पण हे झालेत ब्लड मून, तर त्याच्यापैकी वन ऑफ द मोस्ट किंवा वन ऑफ द लॉंगेस्ट, जास्त वेळ चाललेला हा होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा खग्रास चंद्रग्रहणा, जेव्हा खग्रास चंद्रग्रहण असतं त्यालाच ब्लड मून पण म्हणतात. आपलं जी पृथ्वी असते, तर पृथ्वी आपल्या चंद्राच्या मध्ये येते, आणि इकडे सूर्य असतो, तो सूर्याची जी किरणे असतात तर ते याच्यापर्यंत पोहोचत नाही, पण ह्याची जी रिफ्लेक्टेड असतात किरणे, तर ते याच्यापर्यंत पोहोचतात, तर ते लालसर असतात, तर त्यामुळे हा जो चंद्रग्रहण असतं ते लालसर दिसतं आपल्याला, त्याला म्हणतात ब्लड मून. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तारीख लक्षात ठेवा, 7 आणि 8 सप्टेंबर 2025च्या रोजी. त्याच्यानंतर 18वे इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑन ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स, तर हे आता भारतात पहिल्यांदा झालं होतं आणि मुंबईमध्ये झालेलं, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. फक्त कुठं झालं तेवढं लक्षात ठेवा, आणि पदतालिकेमध्ये भारताला 4 सुवर्ण मिळालेले आहेत, तर तेवढंच गोष्टी लक्षात ठेवा. इराणला सगळ्यात जास्त आहेत, पहिला नंबर. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जून जुलै 2025 चे, तर ह्याच्यात पहिलं आहे भारत जेन.
आता भारत जेन हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. जसं की चॅट जीपीटी आहे, ते LLM आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल. जसं आता हे भारताचं स्वतःचं LLM आहे. हे AI मल्टी मॉडेल लँग्वेज आहे. आता बघा, मगाशी तुम्हाला बोलता बोलता बोललो होतो सर्वम एआयचं, तर ते मोस्टली की नाही लँग्वेजच्या रिलेटेड आहे. आता त्यांनी बुलबुल एआय वगैरे पण काढलेलं आहे, ठीक आहे. तर ते वेगळं आणि आता हे भारत जे नाही हे वेगळं आहे, ठीक आहे. तर हे भारतातील पहिलं AI LLM आहे. आता हे कोणी काढलेलं IIT मुंबई मधील एक संस्था आहे, TIH फाउंडेशन फॉर IoT आणि IOE. तर त्यांचं हे म्हणजे IIT मुंबईचे एक स्पिन ऑफ आहे. तर ते फक्त एवढं लक्षात ठेवा, IIT मुंबई जरी लक्षात ठेवली तरी चालून जाईल, ठीक आहे. आता ह्याचं उद्दिष्ट बघायला गेलं तर भारतात जेवढं नैतिकता वगैरे आहे, आता जे चॅट जीपीटी आपण मगाशी बघितलं, तर चॅट जीपीटीचं कसं आहे की ते वेस्टर्न मॉडेलवर आधारित आहे. तर त्यांचं वेस्टर्न मॉडेल म्हणजे तिथली सगळी नैतिकता त्यांची येणार. पण आता जी आपली नैतिकता आहे, आपलं जे पूर्ण जे संस्कृती वगैरे आहे, तर ते सगळं ह्याच्यात असणार आहे, ठीक आहे. बहुभाषी आहे, त्या टेलिमेडिसिन, शेती, शिक्षण वगैरे सगळं सगळं असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर नक्षत्र. आता हे नक्षत्र आपल्याला म्हणजे थोडंसं ऍस्ट्रॉनॉमी विषयी वाटेल, पण हे आहे हेल्थ विषय, ठीक आहे. तर हेल्थ विषयीची संगणकीय सुविधा आहे. आता हे सगळं व्हायरल वगैरे जे काही असेल, तर ते याची सुविधा म्हणजे काय म्हणतात रिसर्च वगैरे करणार आहे हे संगणक, ठीक आहे. ते जनुकीय देखरेख, जनुकीय म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, जेनेटिक काय सर्व्हेलन्स वगैरे असतं ते सगळं बघणार. तर हे कुठं ICMR मध्ये आहे, ICMR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च. तर ह्यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि कुठे टाकलेली आहे, NIV हे पुण्यामध्ये आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, ठीक आहे. त्याच्यानंतर हे PM आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान, त्याच्या अभिम आहे, PM अभिम. तर त्याच्या अंतर्गत हे विकसित करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर झेनॉन वायू. आता हा वायू म्हणजे काही व्यक्ती होते, तर त्यांनी पटकन म्हणजे खूप थोड्या वेळात हिमालय चढले होते. तर त्याच्यामुळे हा थोडासा काय न्यूज मध्ये होता. तर हा आपल्याला माहिती पाहिजे, हा एक नोबेल गॅस आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं की ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता आपली वाढत असते. तर जे लाल पेशी असतात, तर ते निर्माण करण्यास हे झेनॉन वायू मदत करत असतं. त्याच्यामुळे हा न्यूज मध्ये होता, ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता ह्याच्यामध्ये जे आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे जे आपलं जेनेटिक्स असतं, तर त्याचे प्रॉपर पूर्ण एक एक सिक्वेन्स काढणं, तर ते म्हणजे जिनोम सिक्वेन्सिंग आहे. तर ते करणारं गुजरात पहिलं राज्य झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आदिवासींचं. त्याच्यानंतर मेरी पंचायत मोबाईल ऍप. तर हा वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटीचा चॅम्पियन पुरस्कार जिंकला होता, ठीक आहे. एकदा वाचून घ्या, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. हा, आता हे इम्पॉर्टंट आहे. मागं वेव समिट झाली होती, त्या वेव समिट किंवा वेव परिषदेमध्ये ह्याची घोषणा करण्यात आली होती. आता वेव समिट हे जे आपलं सगळं डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया वगैरे जे काही आहे, किंवा आपण क्रिएटिव्ह मीडिया म्हणतो ज्याला, तर ते सगळं ह्या वेव्स मध्ये येतं, ठीक आहे. ह्या वेव समिटमध्ये. तर त्याचीच आता हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी इथं सगळं IVGC रिलेटेड सगळं शिकवणार, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे, मुंबई इथं बनलेली आहे. नंतर देशातील पहिले ग्रीन डेटा सेंटर. ग्रीन डेटा सेंटर म्हणजे काय, जे डेटा सेंटर असेल तर त्याला जी एनर्जी लागेल किंवा ऊर्जा लागेल, ती सगळी सोलार किंवा विंड एनर्जी, तर अशा एनर्जीद्वारे ते प्रोव्हाइड करते. त्याला ग्रीन एनर्जी म्हणतो. तर ते ग्रीन डेटा सेंटर आहे कुठं, साईबाबाद गाझियाबादच्या जवळ आहे. तर तिथे उत्तर प्रदेशमध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर बोत्सवाना. आता हा जो देश आहे, ह्या देशामध्ये जो HIV चं व्हर्टिकल संक्रमण आहे, म्हणजे आईपासून जे मुला किंवा मुलगा किंवा मुलगी होईल, आईच्या नंतर आईला जे काही होईल, ठीक आहे. तर त्याला संक्रमित होऊ नये HIV नी. तर त्याच्यासाठी त्याला म्हणतात व्हर्टिकल संक्रमण, ठीक आहे, HIVचं. तर ते उच्चाटन करणारा WHO चा गोल्ड टिअर प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे, ठीक आहे, बोत्सवाना. त्यानंतर सुरिनाम. तर हा एक देश आहे, हा मलेरिया मुक्त झालेला आहे. ज्या सुरिनामला WHO ने घोषित केलेलं आहे. आणि अमेझॉन प्रदेशातील पहिला देश आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. अमेझॉन कुठे आहे, जे आपलं अमेरिका आहे, साऊथ अमेरिका तिथं. त्याच्यानंतर लासा. लासा ताप. आता हा नायजेरियामध्ये याचा खूप जास्त म्हणजे प्रादुर्भाव झाला होता, त्याच्यामुळे हा याच्यात होता न्यूजमध्ये. तर मेस्टोमी नावाचे उंदीर असतात, तर त्याच्याद्वारे होतो. तर हा व्हायरल आहे, ठीक आहे. त्यानंतर तेरा तुझको अर्पण पोर्टल. हा गुजरात सरकारने सुरू केला होता, तेरा तुझको अर्पण. हे कशासाठी आहे, जे सायबर क्राईम होतात, तर ज्याच्याद्वारे फ्रॉड्स वगैरे होतात, तर पैसे वगैरे बँकेतून इकडे तिकडे अफरातफर होते, तर ते पैसे वगैरे परत करण्यासाठी हा आहे, ठीक आहे, तेरा तुझको अर्पण पोर्टल. त्याच्यानंतर गुजरातने तयार केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग आहे, ते पण गुजरातच आहे. त्यानंतर AI सेज. आता AI सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन, हे मगाशी पण तुम्हाला सांगितलं, छत्तीसगड पहिले राज्य झाले आहे, रायपूर इथं आहे, ठीक आहे. त्यानंतर ग्वाडा निगेटिव्ह रक्त प्रणाली. आता ही फ्रान्समध्ये सापडली आहे, खूप जास्त रेअर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर
ॲक्झिओम 4 आता हे खूप जास्त महत्वाचं आहे, खूपच जास्त. ह्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. ह्या वर्षी नाही आला, पुढच्या वर्षी येईल, पण येईल. ठीक आहे. आता ॲक्झिओम 4 मिशन आपल्याला माहिती आहे, गगनयान मोहीम आपल्याला करायची की म्हणजे गगन म्हणजे आपल्या अवकाशात आपल्या काही लोकांना, भारतीय लोकांना घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी त्यांना ट्रेनिंग लागेल. त्यासाठी 4 लोकांची निवड करण्यात आली. तर त्याच्यापैकी एक जण आहे शुभांशु शुक्ला. तर त्या शुभांशु शुक्लांना आपण ॲक्झिओम 4 मिशन मध्ये पाठवलं होतं. तर हे टोटल 18 दिवसांचं ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर मिशन होतं. आणि म्हणजे ग्रेस नावाचं एक त्यांचं स्पेस क्राफ्ट होतं, त्याच्यात ते गेले होते आणि फॅल्कॉन 9 लॉन्च केलं होतं. म्हणजे एक लॉन्चर असतं, लॉन्चर हे फॅल्कॉन 9 हे आहे स्पेस एक्सचं, त्याच्यावर ग्रेस नावाचं एक स्पेस क्राफ्ट असेल. तर हे लॉन्च करतील आणि जे स्पेस क्राफ्ट आहे ते वरती ISS किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाईल. ठीक आहे. हे फॅल्कॉन 9 स्पेस एक्सचं आहे, लक्षात ठेवा. आता शुभांशु शुक्ला आपले जे गगनयात्री होते त्यांना पाठवलं होतं, आणि एक्झिओम स्पेस नावाचं एक प्रायव्हेट कंपनी आहे, तर त्यांचं हे मिशन होतं ना. जे बाकीचं हे फक्त सहयोग होतं. पण जर तुम्हाला प्रश्न आला की कोणत्या म्हणजे कोणत्या ऑर्गनायझेशनचं हे मिशन होतं, त्यात नासा, ESA, स्पेस एक्स किंवा ॲक्झिओम वगैरे हे नाव, हे दिले नाव, तर फक्त ॲक्झिओमला टिक करायचं. हे यांनी फक्त सहयोग केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर गगनयात्री शुभांशु शुक्ला होते, तर एकूण टोटल 4 जण होते. ठीक आहे. त्यानंतर प्रक्षेपण बघायला गेलं तर 25 जून 2025 ला याचं प्रक्षेपण केलं होतं, आणि परत 15 जुलै 2025 ला परत आले होते. तर हे डेट फक्त एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर लॉन्च व्हेकल बघायला गेलं तर कोण, फॅल्कॉन 9 चं स्पेस एक्स हे लॉन्च तुम्हाला सांगितलं. आणि अंतराळ यान हे ग्रेसचं होतं. ठीक आहे. तर ग्रेसचं हे पण स्पेस एक्सच आहे. दोन्ही हे फॅल्कॉन आणि ग्रेस हे दोन्ही स्पेस एक्सचे आहेत. ठीक आहे. पण हे जे मिशन बघायला गेलं तर हे एक्झिओमचं मिशन होतं. एक्झिओम नावाची वेगळी कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉट्स कोणते कोणते होते, पेगी विल्सन, फक्त एकदा नाव वाचून घ्या. ग्रुप कॅप्टन, आता हे जे आहे ग्रुप कॅप्टन म्हणजे ह्या पूर्ण यांचा ग्रुप कॅप्टन नव्हता तो. ग्रुप कॅप्टन म्हणजे हे त्याला पदवी दिलेली आहे. तो ऍक्च्युली आपला जो भारताचा एअरफोर्स आहे, तर त्याचा तो ग्रुप कॅप्टन नावाची तिथली त्याची पदवी आहे. ठीक आहे. तर हे ह्या पूर्ण याचा ग्रुप कॅप्टन आहे. तर ह्या पूर्णचा ग्रुप कॅप्टन कोण आहे, ती पेगी विल्सन, तर ही कमांडर आहे ऍक्च्युली. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लावोस उझनास्की पोलंडचा आहे, मिशन स्पेशालिस्ट आहे. आणि टिबोर कापू हा हंगेरीचा आहे, मिशन स्पेशालिस्ट आहे. तर हे फक्त वाचून घ्या, एक दोनदा नाव आले तर लक्षात राहिले पाहिजे आपलं. ठीक आहे. त्यानंतर बॅकअप क्रू आपला भारताचा लक्षात ठेवा, प्रशांत नायर. ठीक आहे. जर आपले हे गेले नसते, शुभांशु शुक्ला गेले नसते, तर त्याच्या जागी प्रशांत नायर गेले असते. ठीक आहे. त्यानंतर एम, ह्याचं एम काय होतं, टू रिअलाइज द रिटर्न. ठीक आहे. हे एम लक्षात ठेवा. आता जे इंडिया म्हणजे भारत, पोलंड आणि हंगेरी या तिन्ही देशांचं हे पहिलंच ISS वर मिशन होतं. आणि जे पेगी विल्सन होती ही USA ची आहे, तर ती त्यांना मदतनीस म्हणून गेलेली. तर ही आधी नासामध्ये होती, तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं. सर्वात जास्त स्पेस वॉक करणारी जी आपली सुनीता विल्यम्स आहे, तर त्यांच्या पुढं ही महिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रयोग, ह्याच्यामध्ये जे इस्रोने काही प्रयोग केले होते, जे अल्गीच्या रिलेटेड काय होते, किंवा जे मायक्रोजेनेसिस प्रकल्प होते, तर जे स्केलेटन वगैरे आहे आपलं, तर त्याच्यावर काय म्हणजे काही एक्सपेरिमेंट करू शकतो का, ते वगैरे त्याच्यात होते. त्यानंतर ते त्यांनी अंकुर फोडले होते. ठीक आहे. मेथी मुंग याचे. त्याच्यानंतर टार्गेट टार्डिग्रेड्स नावाचे जे एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, तर त्याच्यावर पण केली होती. आणि सायनोबॅक्टेरिया वगैरे ते घेऊन गेले होते, त्याच्यावर काही प्रोजेक्ट होते. तर फक्त ते एकदा वाचून घ्या. ठीक आहे. खूप जास्त महत्वाचे वाटत नाही मला. त्यानंतर हे खूप जास्त महत्वाचे आहेत ह्यांना, कारण की आता अशोक चक्र वगैरे पण मिळालं होतं 2026 आता जे आपलं आय थिंक 26 जानेवारीला वगैरे होतं ते, तर त्याच्यामध्ये मिळालं होतं. ठीक आहे. तर ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणारे हे पहिले भारतीय आहेत, आणि अंतराळ जाणारे हे दुसरे आहेत. लक्षात ठेवा, भारतीय सुनीता विल्यम्स वगैरे त्या भारतीय नाही आहेत. ठीक आहे. त्या भारतीय वंशाचे आहेत, त्या वेगळ्या. शुभांशु शुक्ला लक्षात ठेवा. तर हे ISS ला जाणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय. पहिले कोण होते, राकेश शर्मा, हे सगळ्यांना माहिती आहे. 1984 ला गेले होते. ठीक आहे. पण ते ISS ला गेले नव्हते. ISS ला जाणारे हे आहेत. ठीक आहे. त्यानंतर अंतराळात प्रवास करणारे हे 634वे आहे. जन्म बघायला गेलं तर लखनौ उत्तर प्रदेशचा आहे. आणि म्हणजे हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, फक्त ते अशोक चक्र वगैरे मिळालं होतं तेवढं बघून घ्या. IF म्हणजे 2006 ला भारतीय हवाई दलात सहभाग झाले होते, हे एक फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेसेस मिशन. आता हा मिशन एक लक्षात ठेवा, जे आपलं पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र असतं, माहिती आहे आपल्याला. हे जे चुंबकीय क्षेत्र आहे, तर हे आपल्या सोलर स्टॉर्म वगैरे येतात, तर त्याच्यापासून आपल्या पृथ्वीचं रक्षण कसं करतं, तर त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. तुम्हाला एकदम सोपी डायग्राम काढतो.
हे आपलं चुंबकीय क्षेत्र असतं, तुम्ही एक डायग्राम बघितली असेल. ठीक आहे, ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या भोवताली असं एक चुंबकीय क्षेत्र असतं आणि इकडे आहे सूर्य. तर सूर्यापासून काही सोलार स्टॉर्म्स वगैरे येतात. तर म्हणजे जे आपले पूर्ण सूर्याचे एकदम झाका वगैरे असतात खूप मोठ्या मोठ्या, तर त्या इथे येतात आणि त्याच्यापासून पृथ्वीचं संरक्षण हे कसं करतं. ठीक आहे, हे जे चुंबकीय क्षेत्र आहे त्यासाठी हे ट्रेसर्स मिशन आहे, लक्षात ठेवा. तर 2 जुळे उपग्रह पाठवणार आहे, लक्षात ठेवा. ट्रेसर्स मिशन इम्पॉर्टंट आहे. तर नासा करते चुंबकीय क्षेत्र आणि सौर वादळाचे निरीक्षण करण्यासाठी. तर ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर इन्व्हिक्टस प्रोग्राम, तर हा आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा. ठीक आहे, तर हे कशासाठी, पुनर्वापरायोग्य वाहन, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतात त्याला, रियुजेबल व्हेकल्स म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यासाठी जे हायपरसोनिक तंत्रज्ञान आहे, तर त्याच्यासाठीचं हे इन्व्हिक्टन्स प्रोग्राम असणार आहे. तर मोस्टली याच्यासाठी ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कोणी काढलं आणि त्याचं म्हणजे उद्देश काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्ट्स मध्ये फेटियन 2, तर हे चीनचे हायपरसोनिक वाहन आहे. हे फक्त एकदा वाचून घ्या. त्यानंतर गोसॅट, आता हे जपानचा हवाई बदल निरीक्षण उपग्रह आहे. आणि त्यानंतर DROR 1, हा इस्रायलचा पहिला पूर्णपणे सरकारी असलेला निधी प्राप्त सरप्रेक्षण, म्हणजे त्याला काय म्हणतात, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. हा इस्रायलचा एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ड्रोर, इस्रायलचा ड्रोर. त्याच्यानंतर झांग हेग, आता हा चीनने नैसर्गिक आपत्तीचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपित केला होता झांग हेग. हे तर लक्षात राहून जाईल, त्याचं नाव तसं आहे. त्यानंतर एप्रिल मे 2025 चे. तर ह्याच्यात पहिला आहे टाईप 5 डायबिटीज. आता हा खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, कारण की हा म्हणजे जरी WHO ने जरी काढलेलं नसेल, म्हणजे त्याला मान्यता दिली नसेल, तरी IDF आहे किंवा इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन आहे, तर त्यांनी मान्यता दिली आहे. लक्षात ठेवा, WHO नी नाही आहे. ठीक आहे, हे आहे इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन. तर त्यांनी मान्यता दिलेली आहे टाईप 5 डायबिटीजला. आता हे कशासाठी आहे, हा इथं दिसतंय कुपोषण, कुपोषणासाठी आहे. ठीक आहे, आता आपल्याला टाईप 1 टाईप 2 पण माहिती पाहिजे. टाईप 1 कशासाठी आहे, अस्वयंप्रतिकारक जो डायबिटीज असतो, म्हणजे ह्याच्यात इन्सुलिन प्रोडक्शन होत नाही, जे एकदम छोटे पोरं किंवा एकदम यंग पॉप्युलेशन असतं त्यांच्यामध्ये हा असतो. ठीक आहे, आणि टाईप 2 काय, हा ॲक्वायर्ड असतो. तर हा इन्सुलिन रेजिस्टन्स हळूहळू तयार होतो लाईफस्टाईल किंवा ओबेसिटी याच्यामुळे. ठीक आहे, ते टाईप 1 टाईप 2 आणि डायरेक्ट हा टाईप 5 आहे. त्याने टाईप 3 टाईप 4 वगैरे ते मोस्टली एक्सपेरिमेंटसाठी वगैरे असतात, तर ते जनरली कन्सिडर करत नाही. हे तीनच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर झुविन पोर्टल, तर हा पोर्टल मोस्टली रेबीज आणि सर्पदंशाच्या विरोधातील लस, तर ते दाखवण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ हेल्थनी काढला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्बर्ग व्हायरस, आता हा जो व्हायरस आहे हा टांझियामध्ये इथे उद्रेक झाला होता, त्यानंतर त्याचा अंत वगैरे झालेला आहे. ठीक आहे, टांझानिया आणि इथोपिया. ठीक आहे, तर हा जो फक्त ह्याचे आपलं नाव म्हणजे कसं द्वारे पसरतो ते वगैरे माहित पाहिजे. तर हा वटवाघोळद्वारे पसरतो आणि हा आहे RNA व्हायरल डिसीज. ठीक आहे, ते इबोला जसा RNA व्हायरल डिसीज आहे फिलोविरिडे कुटुंबातील, तर सेम हा पण आहे मार्बर्ग व्हायरस. त्यानंतर कार्टी सेल थेरपी मगाशी सांगितलं होतं, हे कर्करोगाच्या उपचारासाठी आहे. त्याच्यानंतर ट्रॅकोमा किंवा खुरपी निर्मूलन, आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ट्रॅकोमा, तर ह्याचं भारताने निर्मूलन केलेलं आहे. 20वा देश भारत बनलेला आहे. आणि हा कशाद्वारे पसरत होता, क्लेमेडिया बॅक्टेरियाद्वारे पसरत होता, आणि भारताने आता याचे निर्मूलन केलेलं आहे, डोळ्यांच्या संबंधित आहे. ठीक आहे, तर एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणि हा एक NTD आहे, निग्लेक्टेड टॉपिकल डिसीज, त्याचा अर्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रोथिक्स याकोनेन्सिस, आता हा USA मध्ये सापडलेला आहे आणि ह्या बॅक्टेरियामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हा महत्वाचा आहे. आणि हा विजयसुवाहक आहे, USA मध्ये सापडला आणि बॅक्टेरिया, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वोम आहे, हे मगाशी सांगितलं, हा खूप जास्त महत्वाचं आहे. आता हे भारत सरकारने सर्वोम ला भारताचं पहिलं LLM बनवण्यासाठी म्हणजे हे काय म्हणतात निवड केली होती. आता ह्यांनी बुलबुल V2 नावाची पण अनावरण केली आहे. तर बुलबुल V2 वगैरे काय, की हे फक्त टेक्स्ट टू स्पीच बनवण्यासाठी आहे. जसं आपण गुगलवर म्हणजे बोलतो आणि म्हणजे सॉरी, आपण स्पीच टू टेक्स्ट करतो, पण हे टेक्स्ट टू स्पीच पण आहे, म्हणजे ऑलरेडी जिथे जे लिहून असेल तर ते बोलणार आहे. ठीक आहे, हे बुलबुल V2 आहे, लक्षात ठेवा. कोणाचं आहे, सर्व AIचं. ठीक आहे, त्याच्यानंतर QPI AI इंडस, आता ही एक आहे स्टार्टअप कंपनी. तर ह्यांनी काय नॅशनल कम्प्युटर मिशनच्या अंतर्गत म्हणजे क्वांटम कॉम्प्युटर विकसित केलेलं आहे. आणि हे जे QPI इंडस आहे, हे देशातील पहिलं फुल स्टॅक क्वांटम संगणक आहे. म्हणजे फुल स्टॅक म्हणजे काय, की स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत, म्हणजे तुम्ही जे कोडिंग वगैरे करता, ते कोडिंग पासून तुम्हाला जे वरती स्क्रीनवर दिसतं, तर ते स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळं त्याला म्हणतात फुल स्टॅक. तर ते फुल स्टॅक बनवणार असं पहिलं भारतातलं QPI इंडेक्स आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर डायरवॉल्स, आता हे जे लांडगे होते, तर हे लांडगे एक कंपनी होतं कोलोसल बायोसायन्सेस, तर त्यांनी हे लांडगे बनवले होते. ठीक आहे, तर हे जवळपास 12-13 हजार वर्षा आधीच नष्ट झाले होते. त्याच्यानंतर आता डायरेक्ट त्यांनी एक जीन एडिटिंग करून ग्रे वॉल्फ मध्ये जीन एडिटिंग केली आणि ते आता डायर वॉल्फ बनवलेले आहेत. लक्षात ठेवा, त्यांचे नावं लक्षात ठेवा, रोमुलस, रेमस आणि खलिसी. रोमुलस, रेमस आणि खलिसी हे 3 आहेत. ठीक आहे, यांचे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर शॉर्ट्स मध्ये जपान,
एक 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बनलेलं आहे, जगातील पहिलं जपाननी बनवलेलं आहे रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे, हा स्तूप शिमा नावाचं रेल्वे स्टेशन आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अंकिता AI अँकर, तर हे आसामनी बनवलेलं आहे. आता कशासाठी? डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आसामचं आहे. ठीक आहे, अंकिता AI. त्याच्यानंतर पहिली जनुक संपादित मेंढी किंवा जीन एडिटेड शिप म्हणतात त्याला, तर ती शेर-ए काश्मीर कृषी विज्ञान विद्यापीठात तयार केली गेली आहे. तर हे विद्यापीठ ऑब्व्हियसली कुठे असणार आहे? काश्मीरमध्येच आहे. तर त्याचं नाव काय? तरमीम त्या शिपचं किंवा त्या मेंढीचं नाव. तर हे तरमीम नाव लक्षात ठेवा, विचारू शकता. ठीक आहे, तर त्या शिपचं नाव काय वगैरे होतं, तर असं जनरली विचारतात. त्याच्यानंतर क्रिएटर लँड, तर हे आहे देशातील पहिली ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी, ही आंध्र प्रदेशमध्ये तयार झालेली आहे. ठीक आहे, क्रिएटर लँड. त्याच्यानंतर स्पेसचे, आता सुनीता विल्यम्स तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, तर तुम्ही फक्त हे एकदा वाचून घ्या. हा, आणि त्यांचा एक इश्यू झाला होता ISS मध्ये गेले होते तेव्हा, तर ते म्हणजे कशाने गेले होते आणि वापस कशाने आल्या ते आपल्याला माहिती पाहिजे. तर बोईंग नावाचं एक कंपनी आहे, जशी स्पेस एक्स आहे, तर ते पण रॉकेट्स वगैरे बनवत असते. तर ब्रोईंग स्टारलायनर नावाचं एक रॉकेट होतं, त्यांनी गेले होते, तिथं इश्यू झाला होता, त्याच्यामुळे परत ते स्पेस एक्स क्रू 10 वापस आलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर निसार मिशन. आता निसार मिशन हे नासा आणि इस्रो दोघांनी मिळून बनवलेलं आहे. निसार मध्येच लक्षात येतं निसार, आणि आय थिंक याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहे. ठीक आहे, तर परत प्रश्न येईल नाही येईल सांगता येईल, पण लक्षात ठेवा निसार मिशन. ठीक आहे, तर हे ड्युअल फ्रिक्वेन्सी रडार मिशन आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हे नकाशे वगैरे घेणार आहे. ठीक आहे, निसार मिशन इम्पॉर्टंट आहे, नासा इस्रो. त्याच्यानंतर आर्यभट्टाला टोटल 50 वर्ष झालेले आहेत. 50 वर्ष आधी आपण म्हणजे 2025 झाले होते, म्हणजे 50 वर्ष आधी 1975 असणार आहे. तर ही डेट लक्षात ठेवा. 19 एप्रिल 1950 ला आपण म्हणजे आर्यभट्टला म्हणजे लॉन्च केलं होतं, आणि भारताचा पहिला उपग्रह होता. ठीक आहे, आणि संपूर्णपणे इस्रोने बांधलेला पहिला उपग्रह होता, आणि अवकाशात उपग्रह पाठवणारा भारत 11वा देश बनला होता. ठीक आहे, रशियाने लॉन्च केला होता, आपल्याकडे लॉन्चिंगची टेक्नॉलॉजी नव्हती. ठीक आहे, त्यानंतर शॉर्ट्स मध्ये फ्रॅम टू मिशन, आता हे महत्वाचं आहे, स्पेस एक्सने बनवलेलं आहे. आय थिंक याच्यावर कोणत्या तरी परीक्षेमध्ये म्हणजे प्रश्न आलेला आहे, मला आठवत नाहीये. ठीक आहे, पण ह्याच्यात MPSC मध्ये पण येऊ शकतो. आता फ्रॅम टू मिशन हे स्पेस एक्सने बनवलेले ध्रुवीय क्षेत्राचे असणार आहे. पहिली मानवीय अंतराळ मोहीम आहे, लक्षात ठेवा. मानवी म्हणजे काय, की हे पृथ्वी आहे, तर पृथ्वीचे हे पोल्स आहेत, तर असे पोल टू पोल जाणारी असे बऱ्याचशा आधी म्हणजे मोहिमा झालेल्या आहेत, पण मानव असलेली ही पहिली आहे. ठीक आहे, ध्रुवीय क्षेत्रातली. त्याच्यानंतर स्पियर एक्स टेलिस्कोप, हा जो टेलिस्कोप आहे हा कसा असणार आहे? पृथ्वी आहे, पृथ्वीच्या उलट्या दिशेने असणार आहे, हे पूर्ण आकाशाचा नकाशा बघणार आहे. ठीक आहे, तर हा स्पियर एक्स लक्षात ठेवा नासाचा आहे. स्पियर एक्स स्पेस एक्सचा वाटू शकतो, पण नाही येतो. स्पियर एक्स हा नासाचा आहे. स्पेस एक्सचा कोणता आहे? फ्रॅम 2. त्याच्यानंतर 3 जॉर्जेस अँटार्क्टिक आय, हा जो टेलिस्कोप आहे हा चायनाने बनवलेला आहे. कशासाठी? जे तारे निर्मिती किंवा आंतर तारकीय जे वायू वगैरे असतात, इंटरस्टेलर गॅस म्हणतो त्याला, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी चायनाने बनवलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आसाम सॅट, तर हा ऑब्व्हियसली इथं नाव दिसतंय, तर आसामनेच बनवलेलं असणार आहे. त्यासाठी जे पूर्ण जे ब्रह्मपुत्रा नदीला वगैरे पूर वगैरे येतो, त्याचं व्यवस्थापन, शेती, तिथल्या पायाभूत सुविधाचा विकास आणि सीमाची सुरक्षा वाढवणे, त्यासाठी टोटल जर ओव्हरऑल सगळ्या गोष्टीसाठी हा आसाम सॅट आहे. ठीक आहे, त्यानंतर चंद्रयान 5 मोहीम, आता ह्याची घोषणा भारताने केलेली आहे, तर ह्याचे प्रश्न विचारले नाही, सांगता नाहीत, पण त्यांनी ह्या मोहिमेला एक नाव दिलेलं आहे, लुपेक्स मोहीम. आता चंद्रयान 4 नंतर चंद्रयान 5 होणार आहे. आता चंद्रयान 5 हे भारत आणि जपान दोघं मिळून करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ब्लू ओरिजिन, आता हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे जे आहे ब्लू ओरिजिन नावाचं जे कंपनी आहे, तर ती कंपनी आपले जे अमेझॉनचे मालक आहे, नाव काय, जेफ बेसोस, तर त्यांनी हे बनवलेली आहे. ठीक आहे, त्याची कंपनी आहे. तर ह्याच्यामध्ये सर्व महिला अंतराळ उड्डाण केलेली आहे ब्लू ओरिजिनने. तर त्यांचं रॉकेट होतं ब्लू न्यू शेपर्ड रॉकेट. तर हे जी कंपनी आहे ही मोस्टली जे टुरिझम आहे, स्पेस टुरिझम, तर त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तियानवेन 2, आता हे चॅनल लॉन्च केलं, हे नावावरून लक्षात राहून जाईल आपल्याला. तियानवेन 2 चॅनल लॉन्च केलेलं आहे. तर लघुग्रह 469219 नावाचा एक लघुग्रह आहे. तर म्हणजे पूर्ण नाव बघायला तर कामोआ लेवा वगैरे आहे. त्याच्यावर नमुने भारतात म्हणजे भारतात नाही, सॉरी, पृथ्वीवर परत आणणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तियानवेन 2 इम्पॉर्टंट आहे, चायनाचा आहे. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 चे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे, ह्याच्यात ही महत्वाची मोहीम आहे, समुद्रयान मोहीम. तर ह्याच्यामध्ये आपण एक मत्स्य 6000 नावाची समुद्र कुपी तयार करत आहोत. तर ही कुपी खूप जास्त महत्वाची आहे, मत्स्य 6000. तर 6000 मध्ये आपल्या लक्षात येते की हे 6000 मीटर, सॉरी फूट, सॉरी मीटरच, 6000 मीटर खाली जाणार आहे. ठीक आहे, 6000 मीटर समुद्राच्या खोली जाण्यास सक्षम असणार आहे. 612 प्रेशर हँडल करू शकेल, आणि तयार कोणी केलेली आहे? NIOT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी. तर हे महत्वाचं आहे. ठीक आहे, कोणी तयार केलेली वगैरे विचारू शकतात. आणि डीप
ओशन मिशनचा हा पार्ट आहे. डीप ओशन मिशन काय ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर हे आपण म्हणजे ह्याचा टोटल आपला कालावधी 2021 ते 2026 चा कालावधी असणार आहे पूर्ण याचा. ठीक आहे. तर मोस्टली 2027-28 पर्यंत पण जाऊ शकतो. तर हे काय समुद्रातील एक्सप्लोरेशन म्हणजे हे समुद्रात जाणार तिथं जे हे पॉलिमेटॅलिक नोड्यूल्स वगैरे आहे तर त्याचा शोध घेणार ते. ठीक आहे. त्याचं म्हणजे पॉलिमेटॅलिक नोड्यूल म्हणजे जे मीटर्स वगैरे असतात जे प्रेशियस मेटल वगैरे असतात ते एकत्र येतात आणि त्याचं नोड्यूल्स बनवतात. तर तिथं असणार आहे. ठीक आहे. तर त्यांचं किंवा जे आपलं जैवविविधतेचं संरक्षण वगैरे हे सगळं सगळं ब्रॉड लेवलचं आहे. एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कालावधी याचा तुम्हाला सांगितलं मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे आणि हे मत्स्य अजून कोणी बनवलेलं आहे हे NIOT ते एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत 6वा देश आहे अशा प्रकारचं बनवणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर हे युनेस्कोने 2025 ला ठरवलं सांगितलं होतं की हे आपण क्वांटम सायन्सचं वर्ष असणार आहे. तर हे 100 वर्ष पूर्ण होत आहे. हायझरबर्गनी एक पेपर रिसर्च पेपर पब्लिश केला होता त्यासाठी. त्याच्यामुळे हे वर्ष आपण घोषित केले आपण म्हणण्यापेक्षा युनेस्कोने घोषित केलेलं आहे. तर त्यासाठी हायझनबर्गला 1932 ला नोबेल मिळाला होता फिजिक्स साठीचा. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्या ChatGPT वर आता ऑलरेडी एक प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रुप बीच्या मेन्स मध्ये आय थिंक. तर ते ChatGPT वर आता परत प्रश्न येणं थोडं मुश्किल आहे पण क्लाउडेवर विचारू शकतात. तर क्लाउड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अँथ्रोपिकनी बनवलेलं आहे क्लाउड मॉडेल. ठीक आहे. आता बाकीचे जे आहेत ते फक्त एक दोनदा वाचून घ्या जेणेकरून जर जोडायला आलं तर तुम्हाला जोड्या मारता आला पाहिजे. हे कोपायलट आहे मायक्रोसॉफ्टचं आहे, जेमिनी गुगलचं ते माहितीच आहे आपल्याला, लामा आहे ते मेटाचं आहे जे आपलं फेसबुक वगैरे आहे तर त्याचं ती मेटाची कंपनी आहे तर त्याचं लामा त्यांनी हे AI मॉडेल काढलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर डिप्सिक परप्लेक्सिटी तर हे भारताचे जे अरविंद श्रीनिवास आहे तर त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुदम न्यूक्लिअर एनर्जी प्रोजेक्ट्स आहेत हे अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे आपल्याला सगळेचे सगळे पाठ पाहिजे. आता झालं काय की जे कुदम आहे तर कुदम मध्ये 6 टोटल छोटे छोटे हे असणार आहे काय त्याला युनिट्स आहेत. तर त्याच्यापैकी जे 6वं युनिट होतं शेवटचं तर ते रशियाने भारताला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे हा जो कुदम न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट होता तो रशिया आणि भारत बरोबर रशिया आणि भारत त्या दोघांनी मिळून बनवलेला होता. तर भारतातील सर्वात मोठा हा आहे. ठीक आहे. आता भारतातील ऑपरेशन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणते ते आपल्याला माहिती पाहिजे. नरोरा N फॉर नॉर्थ N4 नॉर्थ हा नॉर्थ मधला आहे लक्षात ठेवा उत्तर प्रदेशातला 1992चा. त्यानंतर कोटा राजस्थान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोटा फॅक्टरी तुम्ही बघितली असेल सिरीज वगैरे तर माहिती असू शकतं किंवा तुम्हाला असं पण माहिती असेल. कोटा हा राजस्थानचा आहे. काकरापार आपण खाकरा वगैरे म्हणतो. खाकरा कुठलं आहे काकरा गुजरातचं. ठीक आहे. खाकरा ठीक आहे गुजरात. त्याच्यानंतर तारापूर महाराष्ट्रातलं सगळ्यांनाच माहिती आहे. नंतर कैगा के फॉर कर्नाटक. मद्रासचं हे मद्रास आपल्याला माहिती आहे तामिळनाडूला आपण मद्रास म्हणतो. त्यानंतर कुदम तामिळनाडू मधला हा पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्राणी संग्रहालयातील पहिली बायो बँक ही पद्मजा नायडू प्राणी संग्रहालयात बनवलेली आहे पश्चिम बंगालमध्ये आहे. बायो बँक म्हणजे काय तिथं सगळे जे जेनेटिक जे कोड्स वगैरे तिथं प्रिझर्व करून ठेवतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हेल्थ विषयीचे इबोला व्हायरस. तर इबोला व्हायरस आता इतक्यात पण आता रिसेंट मध्ये पण खूप जास्त म्हणजे पसरत आहे पूर्ण जगभरातच. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट झालेला आहे. म्हणजे ह्यावेळेस म्हणजे आता जे पसरत आहे त्याच्यामुळे पुढच्या वेळेस प्रश्न येऊ शकतो पण हा मागच्या वर्षीचा पण इम्पॉर्टंट होता. तर हा वटवाघळाद्वारे पसरतो आणि कॉंगो देशातील इबोला इथं नदीजवळ सापडला होता. पसरवणारे कोणते आहेत फ्रूट बॅट्स. त्याच्यानंतर मंकी फिवर. आता हा एक गोचिड किंवा टिकद्वारे पसरतो आणि फिल्वी व्हायरस नावाचा एक व्हायरस असतो. तर त्या व्हायरसमुळे हा मंकी फिवर होतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे हा मंकी व्हायरस. त्याच्यानंतर भारतातील पहिलं फेरेट रिसर्च फॅसिलिटी. आता मोस्टली आपण जे उंदर आहेत त्यांच्यावर आपण रिसर्च करत होतो. भारत म्हणजे जे पर्सन्स आहेत पीपल आहेत किंवा लोक आहेत तर लोकांवर लस द्यायच्या अगोदर आपण उंदरांवर लस देत होतो. ठीक आहे. तर ती आता फेरेटवर करणार. मोस्टली फेरेट हे ह्युमनशी म्हणजे काय म्हणतात त्यांची जी पूर्ण सिस्टीम असते तर ती ह्युमन रिलेटेड थोडीफार असते. त्याच्यामुळे फेरेटवर करणार. कुठं फरीदाबाद. फेरेटवरून फरीदाबाद आपलं लक्षात राहून जाईल. कुठे ते फरीदाबाद हरियाणामध्ये ही होणार आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी काढत आहे. त्यानंतर गुलियन बायरे सिंड्रोम तुम्हाला माहिती असेल आता पुण्यामध्ये खूप जास्त त्याचा पसरला होता. तर हा लक्षात ठेवायचा आपल्याला. हा स्वयंप्रतिकारक रोग आहे लक्षात ठेवा. हा जरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि वॅक्सिनेशनच्या नंतर होत असेल तरी हा इम्युनिटीचा आहे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर होतो तो. आता मोस्टली अर्धांगवायू वगैरे होत असतो. त्यानंतर जिनोम इंडिया प्रोजेक्ट हा डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा आहे आणि 10,000 व्यक्तींचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण यांचे कम्प्लीट झालेले आहे. 2020 ला सुरू केला होता. 2024 मध्ये यांचे 10,000 सिक्वेन्सिंग पूर्ण झालेले लक्षात ठेवा. ठीक आहे. जिनोम इंडिया प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स ह्याच्यामध्ये पहिला आहे म्यूल हंटर AI मॉडेल. हे RBIचं. तर हे काय करणार आहे बेकायदेशीर जे खाते वगैरे आहे तर त्याच्याद्वारे जे डिजिटल फसवणूक होत आहे तर ती रोखण्यासाठी म्यूल हंटर AI मॉडेल आहे. ठीक आहे. त्यानंतर रेमेई हा जगातील पहिला हायब्रिड सुपर कम्प्युटर आहे जपानने बनवले आहे रेईमेई.
त्याच्यानंतर गिबली आर्ट, तुम्हाला माहितीच आहे ती पण जपानचीच एक म्हणजे प्रॉडक्ट होता तर गिबली. तर तो आता चॅट जीपीटी वर खूप जास्त फेमस झाला होता, त्याच्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. हायाओ मियाझाकी यांचा सगळ्यात मोठा वाटा होता. हे दोन नाव लक्षात नाही राहिले तरी चालते, पण हायाओ मियाझाकी हे नाव लक्षात ठेवा. सुझुकी तोशिओ वगैरे हे पण आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले सगळे हे संपलेले आहेत. चलो फिर, बाय.